धन्यवाद. कार्यक्रम आपण पुढे नेतो आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना सगळ्यांना. नेहमीची सूचना आहे की आपल्या जवळची प्राणप्रिय कर्णपिशाच्य शक्यतो शांत ठेवा, आणि अगदीच अतिमहत्त्वाचं काही निघालं तर सभागृहात न बोलता बाहेर जाऊन बोला, म्हणजे इथे उभ्या असलेल्या वक्त्याची एकतानता मोडणार नाही. मंडळी, कलारंग सांस्कृतिक कला संस्था ही संस्था काही आज स्थापन झालेली नाही. जवळजवळ आता 28 ते 29 वर्ष या संस्थेला आता पुरी होत आहेत आणि प्रचंड मोठं कार्य केलं आहे. पण कुठलाही गवगवा न करता अतिशय नेमकेपणाने कार्य केलं आहे. हे कार्य काय झालं आहे, काय केलं गेलं आहे याची एक माहिती, समग्र माहिती अगदी जेमतेम 4 ते 5 मिनिटामध्ये आपल्याला समजावी म्हणून आपण पडद्यावरती या ठिकाणी ती माहिती अनुभवूया. मान्यवरांसाठी समोर इथे टेलिप्रॉम्प्टर लावलेला आहे. ते खाली करणारे फक्त मी नामोल्लेख एकत्र येऊन केलं. शहरातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे, विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा एकमेव संस्थेचा होता. ठिकाणी अभिनय, वक्तृत्व तथा दिग्दर्शनाच्या कार्यशाळा संस्थेने आयोजित केल्या. नामांकित कलाकार शहरामध्ये आले तर येथील उदयोन्मुख कलाकारांना मोठे मार्गदर्शन होईल अशी कल्पना संस्थेचे अध्यक्ष श्री अमित गोरखे यांनी मांडली. यातूनच राज्यस्तरीय कला गौरव पुरस्कार कलारंग कला संस्थेमार्फत सुरू झाला. पहिल्याच वर्षी सचिन पिळगावकर, अशोक सराफ यासारखे मोठे कलाकार कला गौरव पुरस्कारासाठी पिंपरी चिंचवड मध्ये आले. त्यांच्याच हस्ते स्थानिक कलाकारांनाही गौरवण्यात आले आणि त्यातूनच येथील स्थानिक कलाकारांना पहिली संधी मिळाली. नवरा माझा नवसाचा या गाजलेल्या चित्रपटात पिंपरी चिंचवडचे 3 कलाकार झळकले. मग पुढे कलारंग कला संस्थेच्या या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड मधील कलाकार मराठी चित्रपट सृष्टीमध्ये काम करू लागले. विकास पाटील, भूषण प्रधान, सोनाली कुलकर्णी, स्वप्नजा लिले, संदीप उबाळे हे सर्व कलाकार कलारंग संस्थेचे आहेत हे आज आम्ही अभिमानाने सांगतो. गेल्या 20 वर्षात मराठी क्षेत्रातील जवळजवळ सर्वच कलाकार कला गौरव पुरस्कारासाठी पिंपरी चिंचवड मध्ये आले. अगदी नाना पाटेकर, संगीतकार अजय अतुल, सुलोचना दिदी, विक्रम गोखले, कुलदीप पवार, आशा काळे, मोहन आगाशे, मृणाल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, सचिन खेडेकर, महेश कोठारे आणि या सर्वांच्या हातून पिंपरी चिंचवड मधल्या 200 पेक्षा अधिक स्थानिक कलाकारांना पुरस्कृत करण्यात आले. संस्था सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने विविध उपक्रम राबवते. नामांकित कलाकारांना सहभागी करून जनजागृतीच्या उद्देशाने सुरू असलेला महाराष्ट्राची सणयात्रा हा कार्यक्रम त्यापैकीच एक. सणवार साजरे करण्यामागचे विज्ञान लोकांना कळावे हा या कार्यक्रमामागचा उद्देश आहे. तसेच आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यामागची परंपरा आणि श्रेष्ठता याचा योग्य प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून कलारंग कला संस्था माझा मराठाची बोलू कौतुके या नावाने सादरीकरणाचे प्रयोग पूर्ण भारतभर करत असते. ज्येष्ठ अभिनेते श्री राहुल सोलापूरकर व श्रीमती अनुराधाताई गोरखे यांच्या मार्गदर्शनात आणि श्री शैलेश लेले यांच्या साथीने संस्था यशस्वी घोडदौड करीत आहे. कलारंग संस्था सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातही तेवढ्याच धडाडीने काम करत आली आहे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिर याचबरोबर विविध व्याख्यानांचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात येते. वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी आणि नवीन पिढीला वाचनासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने संस्थेमार्फत सातत्याने पुस्तक प्रदर्शने भरवली जातात. त्याचबरोबर नामांकित तसेच
नवोदित आणि तरुण साहित्यिकांच्या मुलाखतीही घेतल्या जातात. शेतकरी आत्महत्या, विद्यार्थी आत्महत्या असे ज्वलंत प्रश्न हाताळत असताना यावर जनजागृती म्हणून संस्थेने चर्चासत्रेही केली आहे, पूरग्रस्तांना मदत केली आहे. कोरोना काळात गरजूंना अन्नधान्य पुरवण्याचे काम कलारंग संस्थेने केले आहे. संस्थेचे अजून एक उल्लेखनीय काम म्हणजे शेतकरी आणि ग्रामीण भागासाठी काम करणाऱ्या नाम फाउंडेशन या राज्यव्यापी संस्थेच्या कार्यात लावलेला भक्कम हातभार. पुणे शहरातून 6,98,000 तर पिंपरी चिंचवड शहरातून तब्बल 1,29,00,000 निधी जमा करून नाम फाउंडेशनला सुपूर्द केला. संस्थेचे प्रामाणिक उद्दिष्ट पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्रातील भूक भागवणे आणि येथील अनेक कलाकारांना, स्थानिक लेखकांना मोठी उंची प्राप्त करून देणे हेच आहे. यापुढेही ही संस्था अशा प्रकारचे काम अविरतपणे करणार आहे. हे काम करत असताना संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमांना पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस असा पाठिंबा सातत्याने मिळत आला आहे. कलारंगचा हा 27 वर्षांचा टप्पा आम्ही आपल्या साथीने आणि आशीर्वादाने पूर्ण करत आहोत. कलारंगचा हा प्रवास आपल्या बरोबर असाच सदैव चालत राहील. म्हणूनच सेवा, संस्कृती, कला आणि साहित्याचा संगम म्हणजे कलारंग सांस्कृतिक कला संस्था पिंपरी चिंचवड. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, असं जे म्हणलेलं आहे ते या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे या संस्थेच्या माध्यमातून. आणि म्हणूनच ती चळवळ आजही तितक्याच उभारीनं नवनवीन विषय घेऊन, नवनवीन उपक्रम घेऊन कलारंग आपल्या समोर येते आहे. आजचा हा मनोहर सोहळा की या मान्यवर साहित्यिकांचे सत्कार समारंभ या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. तो सत्कार ज्यांच्या शुभहस्ते होणार आहे ते हातही तितकेच महत्त्वाचे असतात. आणि त्यासाठी म्हणून जनसामान्यात असलेला, या मातीशी नाळ न तुटलेला असा जगप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते म्हणून जे प्रसिद्ध आहेत ते पद्मश्री श्री गिरीशजी प्रभुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कलारंगचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार श्री अमितजी गोरखे यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत सन्मान करावा. धन्यवाद. मंडळी, कलारंग ही संस्था मगाशी आपण पाहिलं की 98 साली स्थापन झाली. म्हणजे जवळजवळ आता तिला 28 वर्ष पूर्ण होऊन गेलेली. 29-30 वर्ष, 3 दशकांचा कालखंड आहे. लक्षात घ्या, त्यावेळी अमितजी किती तरुण असतील की ज्यावेळी त्यांना हे करावंसं वाटलं. आणि संस्था स्थापन करणं सोपं आहे, पण ती चालवणं अवघड असतं, सातत्याने चालवणं. बरं, त्यावेळी कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना केवळ दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रयत्नांची कास याच्या माध्यमातून ही संस्था त्यांनी खूप मोठी केली. आज आमदार म्हणून आपल्याला ते माहीत असले तरी देखील त्यांची साहित्यिक चळवळ ही आधीची आहे. आणि त्यांच्या या सर्व चळवळीचं फलित म्हणून त्यांना आमदारकी मिळालेली आहे, हे लक्षात घ्या. आमदार झाल्यानंतर चळवळ करावी असं त्यांनी कधी केलेलं नाही. 2 पुस्तकं त्यांची, लोकनेता घडताना हे तर पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे की देवेंद्र फडणवीस कसे घडले, बालपणापासून जडणघडण कशी होती याच्यावर त्यांनी लिहिलेलं पुस्तक अतिशय अप्रतिम आहे. ते सगळ्यांनी वाचलं पाहिजे, इतकं सुंदर आहे. मॅनेजमेंटवरती ते आता नवीन पुस्तक एक लिहित आहेत, ते पाईपलाईनमध्ये आहे म्हणतात, म्हणजे प्रकाशनाच्या तयारीमध्ये आहे, अशी पुस्तकं लिहिलेली आहेत. स्वतः अतिशय उच्च शिक्षित आहेत. MA सोशिओलॉजी, MBA आणि LLB या पदव्या त्यांनी घेतल्या आहेत. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र
शासनाच्या ग्रंथालय समितीवर देखील ते आहेत. म्हणजे साहित्य क्षेत्राशी त्यांचा किती निकटचा संबंध आहे हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचं की त्यांनी आपला वाढदिवस कधीही साड्या किंवा भांडी वाटून साजरा केला नाही, हे लक्षात घ्या. त्यांनी त्यांचा वाढदिवस त्या निमित्ताने गेली 5 वर्ष ते पुस्तक प्रदर्शन भरवतायत, मुलांना पुस्तकं वाटतायत, वाचनाची आवड लावतायत आणि त्याचा परिणाम म्हणजे यावर्षी रेकॉर्ड ब्रेक झाला. 10,000च्या वर लोकांनी त्यांच्या वाढदिवसाच्या या प्रदर्शनामध्ये भाग घेतला. त्यांना वाढदिवस साजरा करणं हेतू नव्हता, तर चळवळ रुजवणं हा त्यामागचा प्रामाणिक हेतू होता. आणि म्हणूनच एक सामान्य घरात जन्मलेला सामान्य पेपर विक्रेत्यापासून ते विधान परिषदेचा आमदार, आणि इथेच मर्यादा नाही तर विधान परिषद तालिका सभापती सुद्धा अतिशय मोठं आणि जबाबदारीचं पद आहे. ज्याची बुद्धी स्थिर आहे, शांत आहे, विचक्षण आहे, अशाच माणसाला त्या ठिकाणी नेमलं जातं आणि ते त्यांना नेमण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्या. अशा एका अतिशय तरुण तरतरीत उमद्या व्यक्तिमत्वाला मी या ठिकाणी आमंत्रित करतो ते आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी. संत श्रेष्ठ शिरोमणी संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, श्री संत मोरया गोसावी यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पिंपरी चिंचवड नगरीमध्ये मी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत करतो. काही मान्यवर पिंपरी चिंचवडमधले जरी असले तरी पण बाहेरून येणाऱ्या माणसांना पिंपरी चिंचवडमध्ये आल्यावर मोरया गोसावींचा आशीर्वाद 100% मिळतच असतो. आणि आज हा जो सोहळा आहे तो शब्द, साहित्य आणि संस्कृतीचा एक आगळ्या वेगळ्या संगमाचा उत्सव आहे. कलारंगच्या माध्यमातून हा सारस्वतांचा गौरव या ठिकाणी करण्याचं भाग्य आम्हाला या ठिकाणी लाभलं आहे. आणि आत्ताच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत ज्यांची निवड झाली नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव करावा आणि साहित्य क्षेत्रात खऱ्या अर्थानं पिंपरी चिंचवडमध्ये अत्यंत काम चांगलं चालूच आहे, पण आणखी त्या कामावर शिक्कामोर्तब व्हावं म्हणून कलारंगच्या माध्यमातून आज व्यासपीठावर उपस्थित असलेले नवनिर्वाचित महाराष्ट्र साहित्य परिषद अध्यक्ष माननीय योगेशजी सोमण, प्रमुख कार्यवाह माननीय स्वातीताई स्वातीताई, त्याचबरोबर कोषाध्यक्ष श्री प्रदीप निफाडकर यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. त्याचबरोबर आपल्या कार्याने साहित्य परिषद अधिक समृद्ध करण्यासाठी सज्ज झालेले संपूर्ण नवनिर्वाचित कार्यकारिणी, त्यात माननीय सुनीलजी महाजन, माननीय सुनेत्रा मंकणी, माननीय अंजली कुलकर्णी, माननीय प्रसाद मिराजदार, प्राध्यापक माधव राजगुरू, डॉक्टर नितीन संगमनेरकर, डॉक्टर आशुतोष जावडेकर आणि जिल्हा प्रतिनिधी म्हणून ज्यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये साहित्य क्षेत्रात अत्यंत चांगलं काम रुजवलं आहे ते माननीय श्रीयुत राजनजी लाखे, त्याचबरोबर श्रीयुत पुरुषोत्तम काळे, त्याचबरोबर आमचे मित्र माननीय श्रीयुत प्रभाकरजी ओव्हाळ, या सर्व ध्येयवादी सारस्वतांचे या गौरवशाली संस्थेचे पदाधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांच्या हातून मराठी साहित्याची सेवा अशीच उत्तरोत्तर घडत राहो अशीही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाला पद्मश्री माननीय गिरीशजी प्रभुणे यांनीही आज या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचं प्रमुख अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आहे. ते त्यांचंही साहित्यातलं काम आपल्या सर्वांनाच माहिती आहे. खरं तर कलारंग संस्थेची सुरुवात 1998मध्ये आम्ही सर्व तरुणांनी केली आणि आज आम्हाला सगळे आम्ही आता 40शी क्रॉस केलेले सगळे तरुण आहोत, पण वयाच्या 20व्या वर्षी चालू झालेली संस्था आज सातत्य टिकून आहे आणि सातत्यानं या ठिकाणी काम करत आहेत. आणि मला अत्यंत आनंदाने सांगायचं की आमच्या संस्थेमध्ये साहित्यिक पण बरीच मंडळी आहेत. त्यामध्ये आमच्या आशा नेगी, जिचं ब्युटी ऑफ लाईफ नावाचं पुस्तक आहे,
कॅन्सर स्वतः ती कॅन्सरमधनं गेली आणि तिला 35 राज्यस्तरीय पुरस्कार खरं तर मिळालेले आहेत. तिचं लव इज लव या एक कारण जगणं महत्त्वाचं असतं हे आणखी एक पुस्तक येतं आहे. त्याचबरोबर माझं मित्र राम गायकवाड याचं फिनिक्स भरारी नावाचं पुस्तक स्लम टू मिलेनियम नावाचं आहे. अपयश एक नवा प्रारंभ त्याचं एक पुस्तक येतं आहे. द मिडल वे टू वेल्थ असं एक त्याचं पुस्तक येतं आहे. त्याचबरोबर आमच्या संजना मगर आहेत, पुणे ते पानिपत, आभी आणि अनु, सांज सखी, आलबेली हिंदी हे एक पुस्तक आहे. काव्यसंग्रह आहे चांदण्यांचा उंजळीत, हे एक काव्यसंग्रह आहे. म्हणजे संस्थेमध्ये आमच्याकडे असे साहित्यिक मंडळी पण कार्यरत आहेत आणि त्याच्यामुळे संस्था आजही टिकून आहे. खरं तर महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना 27 मे 1906 रोजी पुण्यात झाली आणि पुण्यात भरलेल्या या 4थ्या ग्रंथकार संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी साहित्य सम्राट न. चि. केळकर यांनी परिषदेच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली होती. लोकमान्य टिळकांनी या ऐतिहासिक निर्णयाला मनापासून त्यावेळेस अनुमोदन दिलं होतं आणि ही संस्था महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं साहित्यिकांच्या जपणुकीसाठी काम करेल असंही त्यावेळेस म्हटलं गेलं आणि सुरुवातीच्या काळात मळेकर वाड्यातून सुरू झालेला हा प्रवास आज टिळक रस्त्यावरील स्वतःच्या भव्य वास्तूपर्यंत पोहोचलेला आहे, याचा सगळ्यांनाच अभिमान आहे. साहित्यकृतींना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करणं आणि यासारख्या विधायक कार्यामुळे आज महाराष्ट्र साहित्य परिषदेची चळवळ ही महाराष्ट्रभर खऱ्या अर्थानं नावाजली गेली आहे आणि म्हणूनच आज आम्हाला आनंद होतोय की आज ह्या साहित्य परिषदेचे चालवणारे सर्वच मंडळी आज पिंपरी चिंचवडमध्ये या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आज आमच्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये साहित्यामध्ये काम करणारे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मगाशीच माननीय योगेशजींना म्हटलं आमच्या कलारंगचा कार्यक्रम असेल आणि एखादा ॲक्टर येणार असेल तर रामकृष्ण मोरे नाट्यगृह ज्याची कॅपॅसिटी 1,500 आहे तेही कमी पडतं. पण आज साहित्यिकांचा कार्यक्रम आहे त्यामुळं निवडक साहित्यिक आणि दर्दी लोकच आणि दर्दी साहित्यिकच आज इथं आलेत. त्यामुळं आज अनेक मंडळी समोर बसलेली आहेत. त्यात माझी आई नगरसेविका अनुराधा गोरखे आहेत, त्याचबरोबर दुसऱ्या आमच्या नगरसेविका शिंदेताई आहेत, आमच्या सांस्कृतिक सेलचे आमचे शहराचे भाजपचे अध्यक्ष विजयराव भिसे आहेत, आमचे सुहासजी पोफळे आहेत, राजाभाऊ गोलांडे आहेत, महेश कुलकर्णी आहेत, राज आहिरराव दिसत आहेत, घावटे सर दिसत आहेत, आमचे मधू जोशी आहेत, त्याचबरोबर आमचे नाम फाउंडेशनचे तुषार शिंदे आहेत, आमचे मित्र धनंजयजी भिसे आहेत. तर अशी सर्व मंडळी आज अनेक चेहरे दिसत आहेत आणि ही साहित्यातली मंडळी आज या ठिकाणी आली आहे आणि हा कार्यक्रम घेण्याचा मानस आणि खरं तर आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं, शैलेश आणि आम्ही. आणि त्याच्यानंतर मगाशी क्लिपमध्ये दाखवल्याप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असताना मराठी खऱ्या अर्थाने रुजली पाहिजे, मराठी भाषा ही लोकांना कळाली पाहिजे आणि याच उद्देशाने आपण ही मराठी भाषा टिकावी म्हणून साहित्यातली प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळावी या इंटेन्शनने आपण हा कार्यक्रम केला आहे. खरं तर मराठी भाषेचा वेगळाच डौल आहे. कुसुमाग्रजांची प्रलब्धता आणि शांता शेळकेंचं कोमलता जेव्हा आपल्या कानावर पडते तेव्हा असं वाटतं की जगातली सगळी श्रीमंती आपल्या पायाशी आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद ही केवळ एक संस्था नाही तर ती माय मराठीची पालखी आहे जी आपल्या सगळ्यांना मिळून खांद्यावर 100% घेतली पाहिजे. त्यामुळे आज आपण जरी आज कलारंग म्हणून या ठिकाणी एकत्रित काम करत असलो तरी पण साहित्य परिषदेला खऱ्या अर्थानं जोडण्याचं काम कलारंग संस्था नेहमीच करेल. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आज या सर्व कामाच्या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि म्हणूनच विधान परिषदेमध्ये वेळोवेळी त्या ठिकाणी वेगवेगळे विषय मांडण्याची संधी मिळाली. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा एक सभासद म्हणून तुम्ही मला कधीही आवाज द्या, विधान परिषद तुमचा आवाज म्हणून मी त्या ठिकाणी 100% आपले विषय मांडण्याचा मी प्रयत्न करेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुमचा मतदार आहे, मी मतदानही केलेलं आहे सगळ्यांनाच त्यामुळं माझाही तेवढाच हक्क आहे. त्यामुळं आपण आवर्जून मला कुठल्याही गोष्टी सांगितल्या तर त्यावेळेस मला त्या ठिकाणी पुढे जाता येईल. आज साहित्य परिषदेचा कार्यक्रम म्हटलं की अनेक गोष्टी खरं तर जुळून येतात आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित येतात आणि त्यांना ऐकण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी जमलेलो आहोत. मी जाता एवढंच सांगेल की ज्या वेळेस
महाराष्ट्र साहित्य परिषदेचं आहे. कुठलेही उपक्रम असतील, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आमचे मान्यवर मंडळी साहित्य परिषदेचे सदस्य म्हणून काम करतातच आहेत, पण आपण ज्या ज्या वेळेस या कार्यक्रमासाठी, या उपक्रमासाठी आपण आवाज द्याल त्या त्यावेळेस आमची कलारंग संस्था संपूर्णपणे आपल्याबरोबर 100% उभी राहील. फक्त उभी राहणार नाही तर संपूर्ण कार्यक्रमाचा बोजा सर्वार्थाने उचलल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे ती संधी वेळोवेळी साहित्य परिषद आम्हाला देईल. आणि हा साहित्याचा झेंडा, आज मराठीचा झेंडा, साहित्याचा झेंडा या सर्व स्तरावरील विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवावा या उद्देशानं हे काम आणि कार्य कायमस्वरूपी चालू ठेवण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे वेळोवेळी ज्या ज्या वेळेस साहित्य परिषद म्हणून आपण आम्हाला आवाज द्याल त्या त्यावेळेस आम्ही आपल्यासाठी 100% आपला कार्यक्रम समजून 100% उभं राहिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा मी माझ्या संस्थेच्या वतीनं, आमच्या सर्व परिवाराच्या वतीनं, आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात आणि आपण ह्या सन्मान स्वीकारण्यासाठी खरं तर आपण सज्ज आहात. आज या समोर बसलेले अनेक मंडळी आहेत, कारण योगेशजींविषयी जेवढं बोलू आपण तेवढं कमीच आहे. त्यांना आपण अनेक वर्षांपासून ओळखतो. त्यांचं साहित्यातलं काम असेल किंवा अभिनेता म्हणून काम असेल, हे सगळ्यांनाच माहिती आहेत. आज प्रदीपजी निफाडकर पिंपरी चिंचवड शहराला चांगलेच माहिती आहेत, कारण या ठिकाणी चांगलेच याचा अर्थ चांगलेच असाच आहे, कारण ते पत्रकार म्हणून या ठिकाणी राहिलेले आहेत. त्यामुळे लोकमतमधनं चांगलं काम आणि राजकीय लोकांचं शाल काम, ही दोन्ही कामं त्यांना कशी पोचवायची म्हणून ते सगळ्यांना नावानेही ओळखतात आणि चांगल्या कर्मानेही ओळखतात. त्यामुळं निफाडकरांविषयी वेगळा आदर आम्हाला आहे. आज स्वाती मॅडम आहेत. त्याचबरोबर आज या ठिकाणी मी खरं तर प्राची जावडेकरांबरोबर मी काम केलेलं आहे. त्यांचे सुपुत्रही इथे जावडेकर सरांबरोबर काम केलेलं आहे. अनेक दिग्गज मंडळी या ठिकाणी ओवाळ सर आहेत. या सगळ्या मान्यवरांना एकत्रित येऊन त्यांचा सन्मान करणं हा आमचा मुख्य उद्देश आहेच, पण त्यांना ऐकणं आणि त्यांच्या माध्यमातून ही चळवळ आणखी वृद्धिंगत करणं हा संस्थेचा मानस आहे. त्यामुळं मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा या पिंपरी चिंचवड नगरीमध्ये सहर्ष असं स्वागत करतो. आणि यापुढे जे उपक्रम आपल्या साहित्य परिषदेच्या माध्यमातून होतील ते सर्व उपक्रम कलारंगाच्या माध्यमातून जनतेपर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम, मराठीचा झेंडा आणि साहित्याचा झेंडा सर्व स्तरावर पोहोचवण्याचं काम कलारंग संस्था नक्की करेल, अशी मी आपल्याला ग्वाही देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. फार मोठा वाटा आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही. की एखाद्या नगरीचं मूळ स्वरूप बदलणं हे फार अवघड असतं आणि त्याला फार सातत्य लागतं. ते या ठिकाणी केलेलं आहे. मगाशी साहित्य परिषदेचा उल्लेख झाला. अतिशय मोठी महत्त्वाकांक्षेनी निर्माण झालेली त्या काळामध्ये सुद्धा अशी ही संस्था, आणि त्या संस्थेबद्दलची एक आपण क्लिप या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल बनवलेली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचा इतिहास त्याच्यामध्ये आहे. पुण्यातली पहिली इमारत त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण ती ऑडिओ व्हिज्युअल या ठिकाणी पाहूया. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेत एक असं नाव आहे जे काळाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या कार्याने उजळत राहिलं आहे. ते नाव म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषद. तब्बल 119 वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी अविरत कार्य करत आहे. हा केवळ प्रवास नाही, तर ही एक वैचारिक आणि सांस्कृतिक चळवळ आहे. ही परिषद म्हणजे केवळ एक संस्था नाही, तर अनेक पिढ्यांना दिशा देणारं एक सशक्त व्यासपीठ आहे. इथून निर्माण झालेल्या विचारांनी, साहित्याने आणि संस्कारांनी असंख्य जीवनं घडवली आहेत. अनेक सारस्वतांसाठी ही संस्था म्हणजे प्रेरणेचा आणि ऊर्जेचा अखंड झरा ठरलेला आहे. चला थोडं मागे वळून पाहूया. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात समाजात बदल घडवण्याची एक चळवळ सुरू झाली होती. या चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ होते महादेव गोविंद रानडे
आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख त्यांनी ग्रंथकार संमेलन ही संकल्पना पुढे आणली. एक असं व्यासपीठ जिथे साहित्यिक, विचारवंत आणि समाज प्रबोधन करणारे व्यक्ती एकत्र येऊ शकतील आणि आपल्या प्रतिभेची देवाणघेवाण करू शकतील. ही संमेलनं केवळ साहित्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती समाज जागृतीचं प्रभावी साधन होती. ही परंपरा पुढे वृद्धिंगत होत गेली आणि मग आला तो ऐतिहासिक क्षण. सन 1906 पुण्यातील मळेकर वाडा इथे भरलं होतं 4थं ग्रंथकार संमेलन. या संमेलनाचं अध्यक्षस्थान भूषवलं होतं प्रसिद्ध कवी गोविंद कानिटकर यांनी. वातावरण भारलेलं होतं. विचारांची देवाणघेवाण, साहित्याची चर्चा आणि नव्या दिशेचा शोध सुरू होता. आणि मग त्या संमेलनाच्या समारोपाच्या क्षणी एक ऐतिहासिक घोषणा झाली. साहित्य सम्राट केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला. हा केवळ प्रस्ताव नव्हता, तर मराठी साहित्याच्या भविष्यासाठी उभं केलेलं एक भव्य स्वप्न होतं आणि त्या स्वप्नाला त्वरित पाठिंबा मिळाला स्वातंत्र्य लढ्याचे महानायक बाळ गंगाधर टिळक यांचा. त्या क्षणापासून सुरू झाला एक नवा अध्याय. एक अशी संस्था जन्माला आली जी पुढील अनेक दशकं मराठी साहित्याचा कणा ठरणार होती. या संस्थेने केवळ साहित्य निर्मितीला चालना दिली नाही, तर समीक्षा, संशोधन आणि सांस्कृतिक जतन यांनाही तितकंच महत्त्व दिलं. अनेक थोर साहित्यिक, विचारवंत, संशोधक आणि वाङ्मय सेवकांनी आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ या संस्थेसाठी दिला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच ही परिषद आज इतकी भव्य आणि व्यापक बनली आहे. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण या संस्थेचं ध्येय आणि तत्व कायम एकच राहिलं. मराठी भाषेचा गौरव आणि संस्कृतीचं जतन. आज महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 90 शाखा असून तब्बल 20,000 आजीव सभासद आहेत. अशा या प्रेरक शक्तीच्या यंदाच्या म्हणजे 2026च्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते श्री योगेश सोमण यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संवर्धन आघाडीने या निवडणुकांमध्ये मराठी साहित्याच्या पुढच्या टप्प्याच्या सेवेची संधी पटकावली. कलारंग सांस्कृतिक कला संस्थेकडून सक्षम विजेत्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मंडळी, एक गमतीची गोष्ट देखील या साहित्य परिषदेच्या सभागृहाने अनुभवलेली आहे. प्रसिद्ध संगीतकार गदिमा बाबूजी यांचा विवाह या संस्थेच्या सभागृहात झाला आणि मंगलाष्टकं त्यावेळी मोहम्मद रफी यांनी म्हणली होती. असा एक विलक्षण सहयोग या संस्थेशी निगडीत आहे. म्हणजे ही संस्था केवळ लेखकांची नाही, तर ते शब्द जिवंत करून, प्रवाही करून, रसवाही करून आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या संगीतकार, अभिनेते यांनाही त्यांनी, अतिशय गायक यांनाही त्यांनी आधार दिलेला अशी ही संस्था आहे. आणि यानंतर आपण या कार्यकारिणीचा सगळ्यांचा सत्कार करणार आहोत. अर्थातच सत्कार हा माननीय गिरीजींच्या हस्ते होणार आहे, सर्वांचा सत्कार. त्यानंतर उद्याच्या प्रसिद्धीसाठी म्हणून एक ग्रुप फोटो या ठिकाणी काढला जाईल, तर त्याची अरेंजमेंट होईल या ठिकाणी. आणि त्यानंतर मग आपण या मान्यवरांचे विचार ऐकणार आहोत. आपण सत्कार समारंभाला सुरुवात करूया. सर्वप्रथम ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक या सर्वांनी विजयश्री या निवडणुकीमध्ये मिळवली, ते श्री योगेश श्रीनिवास सोमण. सध्या ते अकॅडमी ऑफ थिएटर्स मुंबई विद्यापीठ या ठिकाणी संचालक म्हणून काम करत आहेत. त्यांनी 76 एकांकिका, 7 नाटकं आत्तापर्यंत लिहिलेली आहेत. त्यांच्या एकांकिका, नाटकं इंग्रजी, हिंदी, गुजराती, आसामी आणि उर्दू या भाषेतही रूपांतरित झालेली आहेत. स्नेह या संस्थेच्या माध्यमातून 25 वर्ष ते ही चळवळ राबवत आहेत. अनेक चित्रपट, मालिका याच्यामध्ये त्यांचा सहभाग असतो.
आणि माझ्यासाठी व्यक्तिगत आनंदाची गोष्ट अशी की त्यांच्या दिग्दर्शनाखाली जोकुमार स्वामी या नाटकात मी कामही केलेलं आहे, त्यामुळे ते माझे गुरुजी देखील आहेत या ठिकाणी. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन पिंपरी चिंचवडकरांच्या माध्यमातून. यानंतर स्वातीताई महाळंग, ज्या प्रमुख कार्यवाह मराठी साहित्य परिषद या पदासाठी निवडून आलेल्या आहेत. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. 35 वर्ष त्या पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करता आहेत. आकाशवाणी या विषयावरील संशोधनासाठी त्यांना डॉक्टरेट म्हणजे विद्यावाचस्पती ही पदवी प्रदान झालेली आहे. अनेक संस्थांवरती तज्ज्ञ म्हणून मंडळांवरती त्यांची नेमणूक झालेली आहे. आतापर्यंत 8 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि संगीत, नाटक, चित्रपट या सगळ्या माध्यमात त्या मान्यवर म्हणून ख्याती पावलेल्या आहेत. यानंतर माननीय श्री प्रदीपजी निफाडकर, कोषाध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद या पदावरती नियुक्त झालेले प्रदीप निफाडकर यांची खरी ओळख म्हणजे ते गझल सम्राट सुरेश भट यांचे मानसपुत्र आहेत. इतकी उत्तम मराठी गझल ते सुद्धा करतात. उर्दूचा अत्यंत चांगला अभ्यास, उर्दू गझलांचा आत्तापर्यंत 21 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. अनेक ग्रंथांचं त्यांनी संपादन केलेलं आहे. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कवी आहेत. अनेक उत्तमोत्तम पुरस्कार त्यांना या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. असे प्रदीप निफाडकर. यानंतर आपण सन्मान करतो आहोत तो माननीय श्री सुनील महाजन यांचा कार्यवाह व्याख्याने आणि स्मृती दिन यासाठी संवाद या पुणे या संस्थेच्या माध्यमातून ते 365 दिवसात कदाचित 366 कार्यक्रम करत असतील. इतके कार्यक्रम ते संस्थात्मक पातळीवर करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालकांच्या मध्ये साहित्य चळवळ रुजावी म्हणून त्यांनी अनेक उपक्रम मुलांसाठी केलेले आहेत. त्याच्यामध्ये बाल वाचनाला ते फार मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देतात. असे सुनील महाजन. सुनेत्रा मंकणी या ठिकाणी आलेल्या नाही आहेत. माननीय अंजली कुलकर्णी, अंजली कुलकर्णी या कार्यवाह वार्षिक ग्रंथ पारितोषिके या विभागासाठी आहेत. त्या MA मराठी साहित्य आणि LLB आहेत. मराठी स्त्रीवादी कवयित्री आणि लेखिका म्हणून प्रसिद्ध आहेत. 23 पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत. आणि साहित्य क्षेत्रातली एक बंडखोर किंवा क्रांतिकारी लेखिका म्हणून त्यांचा परिचय आहे. यानंतर आपण सन्मान करतो आहोत माननीय प्रसाद मिराजदार यांचा कार्यवाह ग्रंथालय विभाग. गेली 30 वर्ष माध्यम क्षेत्रामध्ये ते आहेत आणि ऑडिओ व्हिज्युअल मध्ये अतिशय प्रसिद्ध. सध्या ते स्टोरीटेल या स्वीडिश कंपनीसाठी सिनियर पब्लिशिंग कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. आणि पत्रकारिता ते दूरदर्शन या माध्यमांमध्ये निर्माता, दिग्दर्शक अशा अनेक भूमिका त्यांनी यशस्वीरित्या पेललेल्या आहेत. यानंतर आपण सन्मान करतो आहोत तो डॉक्टर नितीन संगमनेरकर सरांचा, स्थानिक कार्यवाह महाराष्ट्र साहित्य परिषद. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात ख्यातकीर्त असलेले डॉक्टर नितीन अरविंद संगमनेरकर 30 वर्षापासून अनुभवी आहेत. टेस्ट ट्यूब बेबी विशेष तज्ज्ञ आहेत. प्रसिद्ध मासिक शतायुषीचे संपादक आणि प्रकाशक आहेत. हे लक्षात घ्या. म्हणजे साहित्याशी संबंध अनेक वर्ष ते आरोग्य या विषयावरती प्रकाशन करता आहेत. आणि वैद्यकीय शिक्षक म्हणूनही नवीन डॉक्टरांना ते मार्गदर्शन करतायत, तयार करतायत, घडवतायत. यानंतर आपण सन्मान करतो आहोत तो माननीय डॉक्टर आशुतोष जावडेकर सरांचा. डॉक्टर आशुतोष जावडेकर सर हे प्रख्यात लेखक, गायक, वक्ता आणि दंतवैद्य आहेत. म्हणजे डेंटिस्ट आहेत, दाताचे डॉक्टर आहेत. पुणे विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात प्रथम क्रमांकासह त्यांनी MA पदवी मिळवलेली आहे.
6 पुस्तकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे आणि देशभरातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये प्रमुख पाहुणा म्हणून बीजभाषणं सुद्धा त्यांनी केलेले आहेत. असे अतिशय सन्माननीय असलेले डॉक्टर आशुतोष जावडेकर. यानंतर आपण माननीय श्री राजन लाखे सरांचा सन्मान करतोय. जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद माननीय श्री लाखे सर. लाखे सर हे मगाशीच अमितजींनी सांगितलं की महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष आहेत. अनेक पुस्तकं त्यांच्या नावावर आहेत. विश्व साहित्य संमेलनात त्यांनी स्वतःच्या कविता सादर केलेल्या आहेत. वृत्तपत्रांमध्ये चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांची मुसाफिरी आहे आणि अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झालेले आहेत. असे ख्यातकीर्त असलेले श्री राजन लाखे सर. त्यानंतर आपण सन्मान करतो आहे तो माननीय श्री पुरुषोत्तम काळे सरांचा, जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र साहित्य परिषद. ते MABS PhD आहेत. व्यवसाय वैद्यकीय अध्यापन, परंतु लेखक, कवी, समीक्षक आणि व्याख्याता म्हणून आहेत. 2006 सालापासून साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीवर सलग 4थ्यांदा निवडून आलेले आहेत. अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत आणि महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे ते संपादक देखील आहेत. यानंतर आपण सन्मान करतो आहोत तो माननीय श्री प्रभाकर ओव्हाळ यांचा. साहित्यिक, वक्ता, पत्रकार, लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचे अभ्यासक. अतिशय मोठी अशी त्यांची मुसाफिरी साहित्य क्षेत्रामध्ये आहे. त्यांचे जवळपास 25च्या पेक्षा जास्त ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. चित्रपटांचं कथालेखन त्यांनी केलेलं आहे. आकाशवाणीसाठी लेखन केलेलं आहे. वृत्तपत्रीय लेखन केलेलं आहे. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात त्यांचे समाविष्ट ग्रंथ आहेत. अनेक जागतिक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत. अशी ही अतिशय महत्त्वाची आणि मोठी मंडळी आहे. मान्यवरांना मी या ठिकाणी आसनस्थ होण्याची विनंती करतो आणि काही मान्यवर हे समोर या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये आहेत. त्यांचा आपण यानंतर सन्मान करतोय आणि तो सन्मान करण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांचा विशेष मसाप सन्मान पुरस्कार प्राप्त लेखन क्षेत्रात कामगिरीसाठी केलेल्या माननीय आशा नेगी यांच्या हस्ते आपण हा सन्मान तिथे जागेवरच करणार आहोत. सर्वप्रथम श्री मधू जोशी, ज्येष्ठ माजी नगरसेवक, यांचं आपण स्वागत गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी करूया. त्याचबरोबर संजना मगर या सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा काही सन्मान करावेत अशी त्यांना विनंती आहे. यानंतर आपण श्रीमती अनुराधा गणपत गोरखे म्हणजे अमितजींच्या मातोश्री, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतो आहोत. अनुराधाताई, तुम्ही हे जे काय फार मोठं काम केलंय त्याला तोड नाही आहे. यानंतर सौभाग्यवती मधुराताई शिंदे नगरसेवक, त्यांचंही आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करूया. यानंतर श्री महेशजी कुलकर्णी, भाजपचे ज्येष्ठ नेते, यांचं आपण स्वागत या ठिकाणी करूया. मी प्रवीण पोळ यांना विनंती करतो की आपण माननीय नगरसेवक श्री राजाभाऊ गोलांडे सरांचा सन्मान करावा. गोलांडे सरांचा सन्मान करावा. ठीक आहे, धन्यवाद. यानंतर जो तुम्हाला फोटो घ्यायचा आहे तो जर काही अरेंज करायचा असेल तर अरेंज करून घ्या. त्याचं याच्यासाठी प्रसिद्धीसाठी हवा असेल तर. यानंतर मान्यवरांची मनोगत आपण ऐकणार आहोत आणि सर्वप्रथम मी आमंत्रित करतो या ठिकाणी माननीय श्री प्रभाकरजी ओव्हाळ यांना. मगाशीच मी सांगितलं की प्रचंड मोठा त्यांचा बायोडेटा आहे की काय केलं नाही या माणसाने आयुष्यामध्ये. सर्व साहित्य क्षेत्रातली मुसाफिरी त्यांनी केलेली आहे, यशस्वीरित्या केलेली आहे आणि अजून करण्यासाठी त्यांच्याजवळ अनेक प्रकल्प आहेत. त्याहीपेक्षा
एकच मिनिट सर, मी तुमचं घेतो. टाळ्या वाजवून आपण त्यांना अभिष्ट चिंतन करूया. आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यामुळे आपण प्रथम त्यांचं अभिष्ट चिंतन करूया आणि नंतर त्यांचे विचार ऐकूया. नमस्कार. कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या वतीनं गेल्या 5-6 दिवसापूर्वी मला सांगितलं की आपण सत्कार करतोय, आणि म्हणून मी माझे स्नेही मित्र आदरणीय आमदार गोरखे साहेब यांना मनपूर्वक मी धन्यवाद देतो. आज या विचारमंचावर अनेक दिग्गज मंडळी आहेत, आणि माझा परिचय करून देताना सांगितलं गेलं की मी लोकसाहित्यामध्ये काम करतो. खरं तर गेली 35 वर्ष मी एका ग्रामीण भागातला, आणि विशेष म्हणजे समाजाच्या एका विशिष्ट वर्गातला, आणि मला असं वाटलं की लोकसाहित्यावर फार काही काम झालेलं नाही. म्हणजे जिथं जिथं माणूस आहे तिथं तिथं लोकसाहित्य हे आवश्यक आहे, आणि आपण सगळे लोकसाहित्याचे दर्जे आहात. आणि म्हणून मी गेली 30-35 वर्ष या लोकसाहित्यावर प्रचंड असं काम केलेलं आहे. अनेक दिग्गज मंडळींचं मी चरित्र लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये लावणी असेल, शाहिरीमध्ये आत्माराम पाटील, तमाशामध्ये पण काम केलेलं आहे, भारुडामध्ये काम केलेलं आहे. आणि मला साहित्य परिषदेच्या या प्रांगणामध्ये आपण लोकसाहित्य म्हणून माझा समावेश केला, याबद्दल मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. फार काही बोलणार नाही, ज्यावेळेस बोलायचं त्यावेळी बोलेल, कारण अनेक दिग्गजांना आपले विचार इथं व्यक्त करायचे आहेत. आदरणीय प्रभुने सर आहेत, आणि आता नवनिर्वाचित सगळे मंडळी इथं आलेले आहेत. या सर्वांचं ऋण व्यक्त करून मी माझे विचार थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद ओवाळ सर. यानंतर स्थानिक कार्यवाह प्रतिनिधी, म्हणजे हे वेगवेगळे मंडळी 7 जण 6-7 जण आहेत, आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी केला. या सर्वांच्या वतीने बोलण्यासाठी म्हणून प्रसाद मिराजदार सरांना मी या ठिकाणी येण्याची विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय पद्मश्री गिरीशजी प्रभुणे सर, या कार्यक्रमात घडवून आणणारे कलारंग सांस्कृतिक कला संस्थेचे अध्यक्ष आणि आमदार अमितजी गोरखे सर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आत्ता नवनिर्वाचित अध्यक्ष योगेशजी सोमण, आणि इथे नवनिर्वाचित सर्व आता मसापबरोबर आम्ही एकत्रित काम करणार आहोत असे सगळे सहकारी, आणि पिंपरी चिंचवड निगडी या सगळ्या उद्यमनगरीमधले आपण सर्व सुजाण साहित्यप्रेमी. मला आज अतिशय आनंद होतो आहे की आम्हा सगळ्यांना पुणे जिल्ह्यातल्या सर्व प्रतिनिधींना घेऊन हा एकत्रित असा कार्यक्रम होतो आहे. आम्ही आज पहिल्यांदा सगळे एकत्र आलो, आणि आमचा सन्मान केल्याबद्दल कलारंग सांस्कृतिक कला संस्थेचे मी अतिशय मनपूर्वक आभार मानतो की हा खूप छान योग तुम्ही घडवून आणलेला आहे. आता मी या पुरस्काराला येत असताना विचार करत होतो की ही उद्यमनगरी ही सांस्कृतिक, साहित्यिक आणि हे घडवण्यामध्ये कलारंगाचा एवढा मोठा वाटा गेल्या 30 वर्षांमधला आहे. पण ही उद्यमनगरी घडली कशी, कशी असावी, इथेच का भारतामधले सगळे उद्योग इथे आले असावेत, याचं कारण आहे ते म्हणजे वाटेमध्ये पुणे लागतं. आणि पुणे शहर हे शैक्षणिक असल्यामुळे, सांस्कृतिक सामाजिक असल्यामुळे इथे ज्या चळवळी झाल्या आणि इथनं जे प्रसार प्रचार संपूर्ण महाराष्ट्रभर घडला
त्यातनं आपल्या महाराष्ट्रातलं वैचारिक सामाजिक मंथन होऊन जे मनुष्यबळ तयार झालं ते मनुष्यबळ ह्या उद्यमासाठी उपयोगी ठरलं. म्हणून ही उद्यम नगरी ही भारतामध्ये सगळ्यात एक नंबरची झाली आणि आपण सर्व विकासाचं प्रतिनिधित्व करतो भारताच्या हे निर्माण झालं. आणि म्हणून हे काम करणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेसारख्या संस्था अतिशय महत्त्वाच्या आहेत की जे आपल्या मनामध्ये साहित्य संस्कृती रुजवतात. कारण गावोगाव पसरलेल्या सगळ्या ग्रंथालयांमधनं गावोगाव पसरलेल्या सर्व शाखांमधनं त्यांनी आयोजित केलेल्या व्याख्यानांमधनं आपल्याकडे उद्याकडे बघण्याची एक आशादायी दृष्टिकोन निर्माण होतो. साहित्यामधनं अनुभवांचं एक संपूर्ण संक्रमण तयार होतं आणि त्यातून हे आपलं विकास करणारं खऱ्या अर्थाने मनुष्यबळ निर्माण होतं. म्हणून मला अतिशय आनंद आहे की हा सत्कार समारोह हा इथे घडून येतो आहे. मी आज इथे आलो जेव्हा मला इथले प्रतिनिधी राजन लाखे सर, पुरुषोत्तम काळे भेटले त्यावेळी मला एकदम आठवण झाली. ते म्हणजे आम्ही 2000 मला वाटतं म्हणजे अमेरिकेला जेव्हा पहिलं विश्व साहित्य संमेलन झालं तेव्हा आम्ही एकत्रित त्या संमेलनाला गेलो होतो. आणि त्यावेळेला लॉस एंजलिस ते सॅन फ्रान्सिस्को अशी आम्ही एक गाडीवरती ट्रिप केली होती आणि तिथे सगळे आम्ही जमलो असताना गाडीमधलं साहित्य संमेलन आम्ही घडवलं होतं. आणि ती जी काही धमाल आली होती ते एक प्रवास झाला होता आणि त्या प्रवासातली धमाल आता यापुढे सुरू होईल. कारण कालच आपण हे चार्ज घेतलेला आहे आणि हा प्रवास हा एकत्रितरित्या वेगवेगळे उपक्रम करत पुढचे 5 वर्ष आम्ही आनंदाने असा प्रवास साजरा करू एवढी खात्री आम्ही तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद प्रसादजी. यानंतर आमचे गुरुजी, मी ज्यांना गुरुजी म्हणतो, प्रदीपजींना. कारण काही उर्दूतलं किंवा कशातलं काही अडलं की त्यांना हक्काने विचारता येतं मला. खरं तर त्यांची ही वेळ म्हणजे वैयक्तिक त्यांची नाही, हां, समाजातल्या रसिक लोकांची ही वेळ बोलायची नाही आहे. त्यांच्याच भाषेत सांगायचं तर लुत्फ है मैं तुझसे क्या कहूँ जाहिद, अशी ही वेळ आहे. पण तरी देखील तो लुत्फ, तो मजा त्यांच्या भाषणातनं आपण घेणार आहोत. मी प्रदीपजींना या ठिकाणी त्यांचे मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्वजण, सर्वप्रथम मी आम्हीच्या आईलाच इथनं नमस्कार करतो. खूप वर्षाने आपण भेटलो पण बरं वाटलं. कारण या आईने आपल्याला एक चांगला पुत्र दिलेला आहे आणि तो इतका संस्कारी आहे. तुम्ही पाहिलं असेल की मगाशी ज्ञानेश्वरांची मूर्ती हातात घेताना त्याने बूट काढले होते. इतका संस्कार रुजलेला आहे. इतका संस्कारी चांगला मुलगा दिला त्याबद्दल आई तुम्हाला जास्त धन्यवाद. खरं तर ह्या संस्थेशी मी खूप वर्षापासून, एकूणच अमितशी मी खूप जोडलेलो आहे. अमित आता इथं आमदार म्हणताना मला जरा जीभ हे होती बरं का, असं मोठं आहो जाऊ त्याला मला करताच येणार नाही. कारण त्याला मी मॉडर्न कॉलेजच्या निवडणुकीत मी पाहिलेलं आहे धावपळ करताना. कारण आम्ही राहुल सोलापूरकर आम्ही सगळे मित्र आहोत एकमेकांचे. आणि तिथं तो बिंदास निवडून यायचा. त्यामुळे हा पुढे नक्कीच भवितव्यात मुख्यमंत्री होणार याबद्दल माझ्या मनात तर तेव्हाच शंका नव्हती. तो काय म्हणाले मगाशी आमचे खरे की तो तरुण होता तेव्हा. अहो तो अजूनच तरुण आहे. म्हणून त्याला आहो जाओ करायला मला जीवच ओळत नाही. मी मुख्यमंत्र्यांची परवा बोललो, म्हटलं अमितचं पुस्तक वाचतं. ते म्हणजे अमितचं कोणत्या वाचतं? अमित म्हणल्यावर नाही का अमित नावापुढेच ओलं आहे ना. ते म्हणजे अमितचं पुस्तक वाचलं म्हणजे म्हटलं अहो तुमचं लोकनेते घडवताना, कारण लोकनेते घडवताना हे पुस्तकाची त्याच्याहीकडे आवृत्ती आली नव्हती तेव्हा माझ्याकडे आली होती.
कारण त्याचा जो प्रकाशक आहे तो माझा मॉन्टेसरीतला मित्र आहे. आणि मी त्याकडे गेलो होतो आणि त्याने मला राजीव बर्वे, तुम्हाला माहिती आहे, राजीव बर्वेने मला दिलं, म्हणे अमित गोरखे यांचं पुस्तक काढलं. म्हटलं अमित गोरखे यांचं पुस्तक? मी एकदम उडालो. म्हटलं अमित कधी लेखक झाला? तो गायक आहे, नट आहे, सगळं मला माहिती आहे. त्याने पुरुषोत्तमला अनेक चांगल्या नाटकांना दिग्दर्शन केलेलं आहे. त्याचे सगळे कलारंग मला माहिती आहेत. पण अमित कधी हे झाला? आणि मी ते पुस्तक हातात घेतलं आणि पुस्तक मी एका रात्रीतनं वाचलं. अतिशय सुंदर पुस्तक, म्हणजे ज्यांना फडणवीस समजून घ्यायचे आहेत त्यांनी ते पुस्तक वाचायलाच पाहिजे. इतकं सुंदर पुस्तक आहे. फडणवीसांची घडण कशी घडली ती फार चांगली दिलेली आहे त्यांनी. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर मी अमितला फोन केला. म्हटलं अमित हे पुस्तक वाचलं बरं का? तर तो उडाला. तो म्हटला तुम्हाला कसं काय मिळालं? मग त्याला मी किस्सा सांगितला. आणि परवाही मुख्यमंत्र्यांना मी सांगितलं की हे अतिशय सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलं. त्यामुळे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या लेखकांचा सन्मान करण्याचा हक्क अमित तुला आहेच, जन्मजात हक्क आहे. गिरीशजींबद्दल तर काय बोलावं, म्हणजे मी काय बोलावं, लहान तोंडी मोठा आवाज नाही ना. पण इतकं गिरीशजींबद्दल पद्मश्री मिळाली तर आहेच, प्रश्नच नाही. पद्मश्रीचा सन्मान आहे तो. पण गिरीशजींच्या हस्ते माझा कितीतरी वेळा सत्कार झालेला आहे. हे माझं भाग्य आहे. इतकं भाग्य आहे की या आठवड्यातच 2 सत्कार त्यांच्या हस्ते माझे आहेत. अजून पुढे एक परत पिंपरीत सत्कार आहे. त्यामुळे अशी माणसं ही या समारंभाला आहेत, याचा फार आनंद होतो आहे. मधू जोशी इथं आहेत. मला फार आनंद आला मधूजी तुम्हाला पाहून. कारण हे ठीक आहे सगळं आता उद्यमनगरी, पूल झाले, पिंपरी चिंचवड पुण्यापेक्षा चांगलं सुधारलेलं आहे, प्रश्नच नाही. पण ह्या सगळ्याचा पाया ज्या 2 माणसांनी घातला, म्हणजे त्यातलं एक नाव कधी आपण विसरून चालणार नाही, ते म्हणजे हरनाम सिंग. बरोबर ना? हरनाम सिंग यांनी पिंपरी चिंचवड हिरवंगार केलं आणि त्याचे आम्ही साक्षीदार आहोत. आणि दुसरं नाव आपल्याला आणखी विसरून चालणार नाही, सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांनी हिरवळ आणली ते म्हणजे घारे सर. या 2 नावांना कधी विसरून चालणार नाही. अशा 2 महत्त्वाच्या व्यक्तींनी इथं छान काम केलेलं आहे आणि ती परंपरा अमित आणि इतर त्याचे सहकारी पुढे नेत आहेत. मग अशी अमित म्हटला की काही निवडकच प्रेक्षक आहेत इथं बोलवलेले. कारण त्यांनी सांगितलं की अभिनेता, आता खरं तर अभिनेत्याच्या ह्याला येतात असं नाही, आमचं योगेश आहेच की इथं अभिनेता आहेच, तसं काही हे नाही. पण तसं निवडकच असतात. तुला अमित सांगून ठेवतो एक घटना. भारत इतिहास संशोधक मंडळ जे आपण बघतो ना, हे भारत इतिहास संशोधक मंडळ हे जेव्हा स्थापन झालं तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल, मेंदळे आणि राजवाडे 2च जण होते. आणि मेंदळे व्याख्यान द्यायचे आणि राजवाडे समोर प्रेक्षक म्हणून बसायचे. जेव्हा राजवाड्यांची पाळी यायची, राजवाडे स्टेजवर यायचे, तेव्हा मेंदळे खाली जाऊन बसायचे. असं नेटाने काम केल्याशिवाय कोणती संस्था उभी राहत नाही. अशी नेटाने संस्था त्यांनी उभी केली. त्यामुळे आम्ही सुद्धा त्याच मार्गावरनं नक्की जाऊ आणि ही संस्था आणखीन चांगल्यात चांगली करू तुमच्या सगळ्यांच्या मदतीने. मी खरं तर खूप आत्ताचं उदाहरण दिलं, भारत इतिहास संशोधक मंडळ म्हणजे या शतकातलं उदाहरण. पण ही परंपरा आपल्याकडे खूप जुनी आहे. तुम्हाला माहिती नसेल तर बघा, तुम्ही वाचून बघा. ब्रह्मदेवाचे 4 मुलं होती, सनंदन, सनतकुमार आणि सनातन. ही 4ही मुलं जेव्हा काहीतरी ज्ञान द्यायला उभी राहायची तेव्हा एक जण ज्ञान द्यायचा आणि 3 जण समोर बसायचे. आणि हे 3 जण जे समोर बसायचे त्यातलं मग एक उठायचा आणि इकडे यायचा. कोणत्याही व्याख्यात्याला अहंभाव नव्हता आणि कोणत्याही श्रोत्याला न्यूनगंड नव्हता. तेव्हा ही आपली ब्रह्मदेवापासून चालत आलेली परंपरा आहे. त्यामुळे प्रेक्षक किती आहेत. एक चांगला किस्सा आठवला मला पार्ल्याचा. पार्ल्याला कुमार गंधर्वांचं गाणं होतं. कुमार गंधर्व प्रश्नच नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, प्रेक्षक 3च होते समोर. आणि त्यामध्ये एक आमचे कवी मंगेश पाडगावकर होते. गाणं काय कुमारजींचं गाणं म्हणल्यावर प्रश्नच संपला. अत्यंत सुंदर गाणं झालं. आणि गाणं झाल्यानंतर मंगेशजी गेले त्यांच्याकडे आणि त्यांनी कुमारजींना सांगितलं, कुमारजी काय सुंदर गायला तो, काय आवाज लागला होता, काय सूर लागला होता. पण आमचं दुर्दैव की प्रेक्षक 3च होते.
आता कुमारजींनी काय उत्तर द्यावं, हृदयावर कोरून ठेवा असं उत्तर आहे. कुमारजी म्हणाले, हो का, हो का. म्हणजे ते समोर 3च प्रेक्षक आहे, यांना दिसलेले आहेत ना. पण असं विचारलं त्यांनी, तर पाडगावकर म्हणले, अहो खरंच 3च प्रेक्षक होते. ते म्हणले, तसं नाही पाडगावकर, मला एक सांगा, आपण बाहेर पाहून गातो का आत पाहून गातो? त्यामुळे प्रेक्षक किती आहेत ह्याच्यावर काही नसतं. चांगले प्रेक्षक आहेत. आणि आज मला अनेक वाकणीस काय आमचे मित्र, आमचे खूप मित्र इथं आले. जोशी आहे आमचा, चंद्रशेखर पाटील आहेत आमचे, बरेच धस आहेत. धस दिसले होते, कुठे गेले? आहेत ना, धस गॉगल घातलं आहे त्यामुळे कळलं नाही. अनेक मित्र आहेत. लाखे वहिनी आहेत. लाखे वहिनी तर नेहमीच पाठीशी असतात. म्हणजे माझीही बायको आली आहे असं नाही आहे, पण लाखे वहिनी इतक्या मतपत्रिका कोणी गोळा केल्या नाही हो. निर्मळ आहेत. पण हे सगळे मित्र पाहून मला बरं वाटलं. आमचे खरे तर काय गुरुजी म्हणतात ते चेष्टेने, ते माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत पण चेष्टेने म्हणतात ते, पण आमचे खरे आहेत. या सगळ्यांच्यामध्ये हा सत्कार म्हणजे मला खरोखरच एक माहेरचा सत्कार असावा तसं वाटायला लागलेलं आहे. आमचे ओवाळ, लाखे हे सगळी मंडळी आहेत, काळे आहेत. काळे तुम्हाला सांगतो मी, म्हणजे पिंपरी चिंचवडची लोकं कशी हुशार आहेत. हुशार म्हणजे तो अमित म्हटलं तसं नाही, इन्व्हर्टेड कॉमामध्ये. लाखे आणि ओवाळांना मी सातत्याने भेटल्यावर सांगत होतो, तुम्ही निवडून येणार. तर लाखेंना एक दिवस असं वाटलं की काय हा असं बोलतोय, निवडून येणार. ते म्हणले, अहो नाही हो, जरा थोडी कठीण परिस्थिती वाटते आम्हाला. म्हटलं नाही, तुम्ही निवडून येणार, मी तुम्हाला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. ते म्हणले, कसं काय? म्हटलं मी सांगतोय तुम्हाला, तुम्ही दोघंही निवडून येणार आहात. काय कारण आहे? म्हटलं ते मी नंतर सांगेन, पण तुम्ही दोघं येणार आहेत. पण ही इतके बनेल जोडी आहे, ओवाळ आणि लाखे. एकदाही तोंड देखलं मला म्हणले नाही, तुम्ही विजयी व्हाल. कारण त्यांना खात्री होती निफाडकर पडणारच. पण निवडून आलो आपण सगळेजण. आणि आम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी सगळेजण एकमेकांशी बोलत गप्पा मारत गुढीपाडवा आम्ही साजरा केला. मी इथं तुम्हाला खात्री देतो, योगेश आमचा मित्र आहे जुना. आणि तू जसं सांगितलं ना अमेरिकेला, तसं योगेश आणि मी दुबईला बरोबर होतो. हां, आम्ही तिथली मजा सांगत नाही आत्ता तुला. पण आम्ही तिथं हे सगळेजणं, म्हणजे योगेशसारखा ज्येष्ठ नट अभिनेता आणि माझ्यासारखा आशुतोषसारखा झेंजीच्या जमान्यातली तरुण मंडळी, असे आम्ही सगळेजण एकत्र चांगलं काम करू याबद्दल खात्री बाळगा. पिंपरी चिंचवडने नुसती मतं दिलेली आहेत असं नाही, पिंपरी चिंचवडने शुभेच्छा दिलेल्या आहेत, पिंपरी चिंचवडने आमचा गौरव केलेला आहे. याची जाण ठेवून पिंपरी चिंचवडसाठी चांगलं काय करता येईल ते आम्ही नक्की करू, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. मंडळी, आता पिंपरी चिंचवडचा गौरव झाला. पिंपरी चिंचवड आजच्या कार्यक्रमाचे होस्ट आहे, म्हणजे यजमानपद पिंपरी चिंचवडनी या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि म्हणूनच पिंपरी चिंचवडच्या साहित्य परिषदेचे माननीय श्री राजन लाखे सरांना मी त्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करण्याची विनंती करतो. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे सर, ज्यांचं मार्गदर्शन मला आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवडला नेहमीच मिळत असतं. त्याचप्रमाणे निवडून आलेले नवनिर्वाचित अध्यक्ष श्री योगेशजी सोमन, स्वाती महाळंक प्रमुख कार्यवाह, आणि आमचे मित्र ज्यांनी आत्ताच सांगितलं की शुभेच्छा निवडून येणार, पण त्यांनी मग शुभेच्छा दिल्या नाहीत. पण आमच्या शुभेच्छा किती होत्या याचा प्रत्यय तुम्हाला निवडून आल्यानंतरच कळलं आहे. त्या शुभेच्छा होत्या त्या. तर ते
प्रदीप निफाडकर, त्याचप्रमाणे सर्व सहकारी सुनील महाजन, इनामदार प्रसाद, त्याचप्रमाणे अंजली कुलकर्णी, ओवाळ सर, नितीन संगमनेरकर, आशुतोष आणि डॉक्टर काळे, आणि मुख्य म्हणजे आजचं संयोजन ज्यांनी केलेलं आहे, ज्यांचा माझ्याशी संबंध खूप वर्षापूर्वीच आहे. जेव्हा अमित याला आमदार म्हणून उभे राहायला होते त्यावेळेला मी त्यांच्या जीपमध्ये प्रथम उभा होतो. जेव्हा प्रचाराला उभा होतो तेव्हापासूनचा आणि त्याच्या आधीपासूनचा संबंध आहे. ते संयोजन करणारे आणि त्यांच्याबरोबर अमित गोरखे सर आणि शैलेश त्यांच्याबरोबर असणारे, त्याचप्रमाणे समोर असणारे श्री अनुराधाताई, ज्यांच्यामुळे मला असं वाटतं की तो जो हात आशीर्वादाचा म्हणा किंवा कष्टाचा हात आहे त्याच्यामुळे आम्ही तिथे आहे. आणि त्या अनुराधाताई, आदरणीय मधुजी, त्यांचा आशीर्वाद नेहमी महाराष्ट्र साहित्य परिषदेलाही असतो आणि राजन लाखेला पण असतो. महेश कुलकर्णीजी, शिंदे मॅडम आणि सर्व इतर खूप जण आहेत, कारण सर्व इथ्यात मी इथलाच असल्यामुळे सर्वच ओळखीचे आहेत आता. आणि ज्यांनी सहकार्य केलं ते सर्व सभासद आणि साहित्यिक आणि सर्व माझे हितचिंतक आणि रसिक हो. आजचा हा कार्यक्रम जो केलेला आहे त्याचा निश्चितच आनंद आहे. आणि अमितजींनी जो हा योग आणलेला आहे, आणि योग असा आणलेला आहे की कुठेही भेदभाव ठेवलेला नाही. 2 पॅनल जरी असले तरी एक उत्कर्ष पॅनल होतं, एक परिवर्तन पॅनल होतं, पण हा परिवर्तन किंवा उत्कर्षामधून जो कोणी तिकडून निवडून आलेला आहे त्यामध्ये कुठलाही भेदभाव हा नाही. आणि हा भेदभाव न ठेवणंच योग्य आहे, कारण प्रत्येकाला योगेशजीपासून सगळ्यांना आता एकत्र काम करायचं आहे. मग त्याचा विकास किंवा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा हा जो उत्कर्ष आहे हा मग पिंपरी चिंचवडला असो किंवा इतर कुठल्या तरी जिल्हे जे आहेत, 19 जिल्हे जे आहेत पूर्ण मिळून ते 15 जिल्हे आहेत. 15 जिल्हे हा पश्चिम महाराष्ट्राचा हा भाग आहे महाराष्ट्र साहित्य परिषद. तर ह्या कुठल्याही जिल्ह्यातला जो उत्कर्ष आहे तो सर्वांनी मिळून करायचा आहे. आता यापुढे निवडणूक झाल्या, संपलं. जो होता तो मनात त्यावेळेला विचार होता, पण आता तो कुठलाही विचार मनात नाही. आता फक्त एकत्र काम करणे. मला असं वाटतं प्रदीपजी त्याच्याशी सहमत होतीलच, कारण आमचं नेहमी बोलणं चालू असतं की आपल्याला एकत्र काम करायचं आहे. हा एकत्र काम करायचा जो संदेश आहे हा महत्त्वाचा आहे आणि हे बोलणंही महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे जो होत आहे ते एक चांगली म्हणजे चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे मराठी जो आत्ताचं हे दाखवलं की महाराष्ट्र साहित्य परिषद ही 119 वर्षापूर्वीची जुनी संस्था आणि त्यामध्ये काम करायला मिळणं ही एक भाग्याची गोष्ट आहे. माझी पुस्तकं किती झाली आहे किंवा माझं किती मी वाचन केलं हा त्याच्यातला एक भाग, परंतु या साहित्याच्या वाटचालीत माझा जो काही प्रवास झाला, तो 20 वर्षाचा प्रवास माझा जो झाला तो अत्यंत आनंददायी होता. पहिल्यांदा माझ्यावर सुनील महाजन होते, त्याच्यानंतर त्यावेळेला स्वातीताई पण होत्या. हा आधीचा प्रवास, मधला प्रवास काही वेगळी लोक होती, त्याच्यानंतरचा हा प्रवास पण माझ्याबरोबर सतत असणारे डॉक्टर काळे आहे इथे आहेत. ओवाळ सर खरं पाहिलं तर लोकसाहित्यातला माणूस, पण यावेळेला एक जण गेल्यानंतर कुणाला निवडावं माझ्या मनात आलं. त्यावेळेला मला एक नाव समोर आलं, ते म्हणजे ओवाळ सर, की जे साहित्यातले तर आहेच, पण साहित्यात असताना जो काही प्रवास आहे तो प्रवास करण्याकरता जी काय अनुकूलता लागते ती अनुकूलता मला मिळणारी होती ती ओवाळ सर होते. तर अशा प्रकारचा हा प्रवास जो आहे आणि ह्या प्रवासाचा जो काही भाग आहे जो अमितजींनी आज इथे सगळ्यांना एकत्र आणलं
हा खूप मला असं वाटतं की खूप म्हणजे आभार म्हणा किंवा आनंददायी ही बात आहे. जेव्हा आपण म्हणतो की भाषा, संस्कृती आणि हा जो भाग आहे, संस्कृती, भाषा आणि साहित्य, त्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पण त्यामध्ये संस्कृती हा जो भाग आहे हा महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. साहित्य हा भाग आहेच, पण संस्कृती जेव्हा असते तेव्हा जी परंपरा असते भारतीय संस्कृतीची, त्या भारतीय संस्कृतीमध्ये मुख्य म्हणजे वेद आहेत, त्याच्यानंतर उपनिषद आहेत, 108 उपनिषद आहेत, 4 वेद आहेत. त्याच्यातून आपण करत असतो, हा प्रवास करतो आहे. आणि हा प्रवास करताना जेव्हा एखाद्या टप्प्यावर येतो, तेव्हा संस्कृतीच्या जेव्हा टप्प्यावर येतो तेव्हा संस्कृती ही जी आपली चालू आहे, त्या संस्कृतीमध्ये आपण ज्याच्यामुळे घडलो, ज्याच्यामुळे आपण आहोत, ते म्हणजे इथले जवळच असलेलं आळंदी आहे आणि देहूसुद्धा आहे, जिथे ज्ञानदेवांचा मुख्य म्हणजे जी काही हा जो अभंग आहे, आपण जेव्हा अभंग म्हणतो हे साहित्य आहे. भंग न पावणारा ते अभंग, पण त्या अभंगामध्ये रुजणं आणि त्या रुजून ते साहित्याचा प्रवास करणं ही बात मला महत्त्वाची वाटते. कारण जेव्हा अभंग म्हटलं, ज्या अभंगामध्ये ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा मोगरा दरवळतो आहे, जिथे नामदेवाच्या वत्सल आणि अस्सल प्रीतीची दूधगंगा फेसाळते आहे, जिथे एकनाथाच्या समचित्ताची शांती विलासते आहे, जिथे तुकारामाच्या परमार्थाच्या पाऊलखुणा तेजाळत आहे, तर जिथे समर्थ रामदासांच्या अखंड रामनामाचा जप होतो आहे. हा जो प्रवास, हे जे साहित्य आहे आणि ही जी संस्कृती आहे ती महाराष्ट्र साहित्य परिषद 119 वर्षापासून चालते आहे. त्यात मधल्या ह्याच्यात कुठेतरी आम्ही या 20 वर्षाच्या काळात आम्ही आलेलो आहोत आणि तो पालखी ती आमच्याही खांद्यावर आली, याचा एक आनंद आणि आनंदयोग आणि भाग्योदय असं मी म्हणतो. आणि ह्या प्रवासात हा जो प्रवास चालू आहे, या प्रवासात आताची जी निवडणूक झाली अटीतटीची होती जसं यांनी म्हटलेलं, पण त्या प्रवासातही मला जो विश्वास मिळाला, जो सभासदांचा विश्वास मिळाला, इथे भरपूर लोक आहेत, तो विश्वास महत्त्वाचा होता आणि तो विश्वास मला मिळाला आणि तुम्ही तो दिला, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार मानत नाही, सॅल्यूट करतो. कारण ही महत्त्वाची बाब होती. कोणी जरी आलं तरी नाही, आम्ही कुठे जाणार हे आम्हाला माहिती आहे, साहित्यात कोण काम करत आहे हे आम्हाला माहिती आहे. ही जी त्यांची धारणा होती ही मला महत्त्वाची वाटते. त्यामध्ये सर्वच आपण आहात, त्या सर्वांचं, तुम्हा सर्वांचं म्हणजे सभासदांचं, साहित्यिक रसिकांचं, साहित्यिकांचं मी पुन्हा एकदा आभार तर मानतोच आहे ना. आभार म्हणण्यापेक्षा मी त्यांच्या ऋणातच राहू इच्छिन. आणि साहित्याची ही जी पिंपरी चिंचवडची वाटचाल आहे, जसं अमितजींनी म्हटलं की आम्ही कलारंगाला घेऊन करू, तर ही मला महत्त्वाची वाटते. तर तशीच ही साहित्याची वाटचाल ही पुढेही माझ्या हातातून घडत राहो, अशी मीच सदिच्छा माझ्यासाठी व्यक्त करतो की ही घडत राहो आणि तुमच्या साहित्याची सेवा पण घडत राहो. आणि आज अमितजींनी जे काही आहेत, ज्यांनी आज हा प्रसंग घडवून आणला, त्या सर्वांचे मी आभार मानतो आणि त्यांच्या ऋणातच राहू इच्छितो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद लाखे सर. यानंतर मी प्रवीण पोळ आणि राम गायकवाड या दोघांना विनंती करणार आहे की समोर काही मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचं आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत करावं. सन्माननीय नगरसेवक श्री अमित गावडे यांचं स्वागत करावं. सदाशिव खाडे सरांचं, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिवराव खाडे सरांचं या ठिकाणी ते गेले या ठिकाणी. ठीक आहे. श्री मोरेश्वर शेंडगे माजी नगरसेवक आणि संघटन मंत्री, त्यांचंही आपण स्वागत करावं या ठिकाणी.
भाजपचे संघटन मंत्री माननीय श्री मकरंदजी देशपांडे सरांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. योगेश सोमण आपला सन्मान करतायत. साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेशजींच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान करतो आहोत. धन्यवाद सर. त्यासाठी काय करणार आहेत या अशा अनेक प्रश्नांची आपल्या मनामध्ये असे प्रश्न निर्माण झाले असतील त्याचं उत्तर देण्यासाठी नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय श्री योगेशजी सोमण यांनी या ठिकाणी यावं अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय पद्मश्री गिरीशजी प्रभुणे आणि माननीय आमदार अमितजी गोरखे आणि माझे सर्व नवनिर्वाचित स्थानिक कार्यवाह आणि जिल्हा प्रतिनिधी आणि समोर उपस्थित साहित्यप्रेमी वाचक रसिक श्रोते हो, सर्वांना नमस्कार. खरं तर तिथे एक टाईमटेबल दिलेलं होतं, कुणी कुणी किती किती वेळ बोलायचं आणि मी ते सारखं बघत होतो आणि जसजसं वक्ते येत गेले आणि हे गेले तसतसं मी माझी स्वतःच्या वेळेमध्ये वजाबाकी करायला सुरुवात केली. त्यामुळे मी जास्त बोलणार नाही आहे, कारण समोरच्यांनी काही प्रश्न विचारावे असतात. रवींनी सांगितलं प्रश्न विचारावेत किंवा त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत आणि मी त्यांना उत्तर द्यावं. उत्तरदायी तर आहेच, ती जबाबदारीच आहे आणि त्या जबाबदारीचं मी ओझं म्हणणार नाही, पण मला स्वतःला त्याचं दडपण आहे. 119 वर्षांची भव्य सांस्कृतिक परंपरा असलेली आणि अनेकानेक ज्येष्ठ श्रेष्ठांनी आपापल्या कार्यांनी नटवलेल्या या संस्थेच्या एका पदावर तुमच्या साऱ्यांच्या इच्छेनी आणि अपेक्षेंनी बसलेलो आहे. त्यामुळं त्याचं दडपण मला साहजिक आहे आणि हे मी कधीही नाकारणार नाही. आणि ते दडपण असल्यामुळेच पुढची वाटचाल ही अत्यंत सावधपणे आणि सक्षमपणे करायची ही जबाबदारी माझ्या स्वतःवर आहे असं मला वाटतं. त्याचं पहिलं मी एक हे म्हणजे मला असं औपचारिक भाषण करण्याची सवयच नाही पहिल्यापासून. विशेषतः ज्याला आपण इन्व्हर्टेड कॉमर्समधले साहित्यिक असं म्हणू आपण, की जे खूप छान सुरुवात करतात, मध्ये मध्ये 2-3 कवितांच्या ओळी टाकतात, काही कुठली कोट्स करतात, तशा स्वरूपाचं भाषण करण्याची माझी सवय नाही. जे मनात त्या वेळेला येतं किंवा जे बोलावंसं वाटतं ते व्यक्त होतो. जे मी माझ्या नाट्यलेखनामध्येही वारंवार करत आलेलो आहे, की जिथे जिथे ज्या ज्या वेळेला ज्या ज्या विषयाला घेऊन व्यक्त व्हावंसं वाटेल त्यानुसार विषय घेऊन कथानक रचून एकांकिका असेल किंवा नाटक असेल हे मी लिहित गेलो आणि तेच थोडंसं माझ्या वक्तृत्वामध्ये सुद्धा आलेलं आहे. पण तरी मला असं वाटलं की आता आपण म्हणजे मी 1 तारखेला पदभार स्वीकारला आम्ही सगळ्यांनीच आणि ज्या वेळेला तोपर्यंत अगदी छान सगळे निवडणुकीचे राग रंग सगळ्यांनीच, कदाचित आमच्यापेक्षा तुमच्यातल्या जास्त जणांना वेगळे वेगळे अनुभव आलेले असणार आहेत. पाकिटं गोळ्या करण्यापासून पाकिटात काय भरलेलं असेल या उत्सुकतेपर्यंत सगळेच, म्हणजे आमचे इकडचे सगळेजण जे होते ते आत्ता खूप छान राजन सरांनी सांगितलं की त्या वेळच्या त्या भूमिका सगळ्यांनी अतिशय हिरिरीने लढल्या आणि पेलल्या. पण आता आपण एका वेगळ्या भूमिकेत आलेलो आहे हेही त्यांनी सांगितलं. ही एक नवी
जबाबदारी त्यांनी त्यांच्यावर आणि माझ्यावर दोघांवरही टाकलेली की आता आपल्याला एकत्रित खूप चांगल्या पद्धतीने काम करायचं आहे आणि ती जबाबदारी मी खूप नम्रपणे स्वीकारतो आहे की आपण नक्की असं करणार आहोत. तर ते अनुभव तर सगळ्यांचे होतेच. ते सगळं झाल्यानंतर 15-16 तारखेला तो निकाल लागला, पेपरमध्ये बातम्या, त्यानंतरचे पुढचे 3 दिवस अभिनंदनाचे दूरध्वनी आले, मेसेजेस, व्हॉट्सअप, अमुक तमुक, विविध ठिकाणी बातम्या, इंटरव्ह्यूज. मधले 15 दिवस गेल्यानंतर 1 तारखेला ज्या वेळेला पदभार स्वीकारण्यासाठी मी त्या कार्यालयामधल्या, जिथं रोज आधी जातच होतो 4-5 दिवस आधी जातच होतो वेगळ्या वेगळ्या कामांच्या निमित्ताने, पण ज्या वेळेला मी त्या खुर्चीत बसलो त्यावेळेला मला माझ्या जबाबदारीची जाणीव झाली की ही इतकी साधी, छान, रोटेट होणारी अशी ही खुर्ची नाही. या खुर्चीवरती 16,900 अजीव सदस्यांच्या अपेक्षांच्या नजरा आहेत आणि त्या नजरांना आपण उत्तरदायी आहोत किंवा आपण ज्या पद्धतीने दिशा देणार आहोत या 5 वर्षासाठी असेल, आपण ज्या पद्धतीने काम करणार आहोत त्याच्यामध्ये त्या सगळ्यांचा सहभाग कसा राहील ही जबाबदारी आपल्यावर आहे. ते कुणा एकाच्या विचारातून, एकाच्या कल्पनेतून साकारलं जाणारं पद नाही किंवा ते काम नाही. ते अनेकांच्या इच्छा, श्रम, परिश्रम या सगळ्यांनी घडत गेलेली ती कार्यकारिणी आहे, ते पद आहे आणि याची मला संपूर्ण जबाबदारीची जाणीव आहे आणि ती जबाबदारी मी नम्रतापूर्वक स्वीकारतो आहे. पहिल्यांदा मी काय केलं असेल तर आमचे ते उत्कर्ष प्रकाशनचे जे जोशी आहेत त्यांनी 99 संमेलनाध्यक्षांचं एक एकत्रित पद्धतीने त्यांचा परिचय आणि त्यांनी जे काही संमेलनाच्या वेळेला भाषण केलेलं आहे ते थोडक्यात लिहिलेलं असं एक खूप सुंदर पुस्तक त्यांनी पहिल्याच दिवशी मला बहुतेक हे जरा वाच अशा डोक्यात असेल त्यामुळं त्या सुवनच्या मुलींनी, निलिमानी, ती म्हणजे बालमैत्रीण आहे, तिने मला ते दिलं आणि ते मला असं काही वेळेला वाटतं की हे संकेत असतात आणि मी ते लगेच वाचायला घेतलं आणि ते वाचत असताना 2 गोष्टी मला जाणवल्या ज्या मला आत्ता शेअर कराव्याशा वाटतात. एक माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट म्हणजे 99 संमेलनाध्यक्षांपैकी 25 संमेलनाध्यक्ष हे माझी फर्गसनचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे माझे विद्यार्थी असल्यामुळे मला स्वतःला भयंकर त्याचा एक अरे हा म्हणजे काहीतरी ओळीनी 4-4, 5-5 संमेलनाध्यक्ष हे फर्गसन कॉलेजचे माझे विद्यार्थी आहेत. आणि दुसरी थोडं मला अरे असं का व्हावं, 99 संमेलनाध्यक्षांमध्ये स्त्री संमेलनाध्यक्षा फक्त 7 आहेत आणि ही मला स्वतःला खूप खटकलं म्हणण्यापेक्षा असं का व्हावं. म्हणजे जर मी नेहमी असं करतो, माझी आई शिक्षिका होती, म्हणजे जसं अमितजींच्या मातोश्रींचा वारंवार अत्यंत गर्वाने आणि यांनी इथं उल्लेख झाला, तर माझी आई शिक्षिका होती किंवा माझ्यात जे आलं ते सगळं जर माझ्या आईकडून आलं अशी भावना कायम माझ्यामध्ये असते. मग मी जे नाट्यलेखन केलं असेल, अभिनय केला असेल, त्या सगळ्याच्या मागे आईची शिकवणूक होती, आईचे संस्कार होते. असं असताना संमेलनाध्यक्ष पदावरनं जेव्हा संस्कार करायचे, साहित्याला नवी दिशा द्यायची, सारस्वतामध्ये काही नवं घडवायचं, त्यावेळेला स्त्री संमेलनाध्यक्षा एवढ्या कमी संख्येने का. आणि मग बरं कृपया कुणी ह्याचा असा काही संकेत धरू नये की म्हणजे मग आता 100व्या साहित्य संमेलनात असा काही विचार होतोय का 101 असं नाही. मी ते पुस्तक वाचत असताना या काही गोष्टी डोक्यात आल्या आणि मग मला स्वतःला असं वाटतं की मी 5 वर्षासाठी काय करीन, तर मी 1-1 वर्ष 2-2 वर्ष माझ्या कामाचे काही टप्पे ठरवलेले आहेत. मी म्हणजे आम्ही वैद्य मॅडमनी आम्हाला, म्हणजे माधवी वैद्यांनी आम्हाला त्या दिवशीच एक खूप छान सुविचार आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये ठोकून बसवला. तो म्हणजे आता तुमचा मीपासून आम्हीपर्यंतचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे मी जेव्हा म्हणीन त्यावेळेला ते कंसामध्ये आम्ही 31 जण जे साहित्य परिषदेचं काम करू इच्छित आहेत, साहित्य परिषदेमध्ये काही चांगलं घडवू इच्छित आहेत, ते सगळेजणं त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आत्ता उभा आहे आणि म्हणून मी असं हे करतो. तर आम्ही 1-1 वर्षाचं काही हे करणार आहोत. त्यानुसार मला स्वतःला असं वाटतं की मराठी भाषेचं संवर्धन आणि त्याचबरोबर साहित्याची गोडी लागण्याच्या दृष्टीने मी सुरुवातीला काय करू शकतो, तर
हे 100वे साहित्य संमेलन आणि त्या निमित्ताने जे होणार आहे ते सगळं होणारच आहे, ते येणार आहे, तो वार्षिक सोहळा आहे तो होणारच आहे. पण काम म्हणून, शाश्वत काम म्हणून मी काय करू शकतो, आणि तो विशेषतः तरुणांमध्ये, कारण ही पालखी आता कधी ना कधी त्याचे भोई बदलले जाणार आहेत आणि ते तरुणांपर्यंत येणारच आहेत. तर ते जे आज 30 वर्षाचे 35 वर्षाचे लिहिते आणि जे लिहित आहेत ते पेरते होत आहेत, त्यांच्यासाठी मी काय करू शकतो. तर मला स्वतःला असं वाटतं की जे मराठी भाषेपासून काही कारणास्तव दूर झालेले असतात किंवा काही त्यांना मराठी भाषेची गोडी लागावी, मराठी भाषेची त्यांना ती जी मजा त्या साहित्य वाचनाच्या वेळेला आम्हा सगळ्यांना माझ्या पिढीपर्यंत सगळ्यांना वेळोवेळी आली, ती इथपर्यंत यावी यासाठी काय करता येऊ शकेल. तर मला असं वाटतं मी अभिवाचन कसं करावं ह्या कार्यशाळांपासून सुरुवात करीन. मग ते काव्यवाचन असेल, ललित लेखन असेल, नाट्यवाचन असेल, तर त्यामुळे 2 गोष्टी साध्य होतील. एक, साहित्य पेलून साहित्याची पालखी नेणारे भोईही आपोआप तयार होतील आणि साहित्याची गोडीही लागेल, साहित्याची उमजही वाढू शकेल. त्यामुळे पहिले काही दिवस आता जेव्हा सुरू होईल तर त्या प्रवासामध्ये मी हे नक्की करू इच्छितो आहे की अभिवाचन, मग काव्यवाचन भले दुसऱ्या कवींचं असेल पण ती कविता समजून कशी म्हणावी याबद्दलची कार्यशाळा असावी. नाट्यवाचनाची तर कार्यशाळा असेलच, आणि बाकीसुद्धा म्हणजे आता जसं आत्ता आमच्या डोक्यात एक कल्पना आहे, शंकर पाटलांची जन्मशताब्दी, ज्येष्ठ लेखक ग्रामीण कथाकार शंकर पाटलांची जन्मशताब्दी चालू आहे, ऑगस्टमध्ये त्या शताब्दीचा समारोप होणार आहे. तर तोपर्यंतही माझ्याकडे आत्ता 3-4 महिने आहेत, तर इतक्या सुंदर कथा आहेत, तर त्या कथा वाचनांचे आपण काही कार्यक्रम करू शकतो का, अशा पद्धतीने कार्यक्रम. लगेच त्याच्या पुढच्या वर्षी दमा मिराजदांची जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे. तर की जे कर्मणूक प्रधान पण असेल आणि साहित्याची रुची जोपासणारं आणि वाढवणारं सुद्धा असेल. मग त्यासाठी जे कार्यकर्ते कलावंत तयार करायचे, कारण मुळचा हाडाचा रंगकर्मी असल्यामुळं ते कलावंत तयार करणं, त्यांची प्रशिक्षण शिबिरं घेणं, ही सगळी तर माझी कामाची पद्धत होती. आत्तासुद्धा आपण जी कलारंगची क्लिप पाहिली त्यातले 2 कलाकार हे जसे इथले कलाकार होते तसे संकेत लोंढे आणि विकास पाटील हे माझ्या कार्यशाळेमध्ये तयार झालेले 2 कलाकार होते. त्याच्यानंतर सातत्याने त्यांनी पुढं काम केलेलं. तर अशा पद्धतीने काय करू शकतो, तर मी हे मुळात करीन असं मला स्वतःला वाटतं. दुसरं 100वे संमेलन आता आपल्या तोंडावर आहे, आपल्या सामोरं आहे. ते खूप चांगल्या पद्धतीने दैदिप्यमान 100 या आकड्याला शोभेल अशा पद्धतीने ते व्हावं. त्याच्यासाठी 100 विविध ठिकाणी, मग छोटी संमेलनं असेल पासून ते पुस्तक मेळावे असेल, असे ठिकठिकाणी, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की साहित्य परिषद लोकांपर्यंत प्रत्यक्ष रीतीने पोचण्यासाठी जे करता येईल अशा पद्धतीच्या योजना या पुढच्या महिन्याभरातच, कारण त्यानंतर लगेच जेमतेम 7-8 महिने आपल्याकडे शिल्लक राहणार आहेत. आणि त्यावेळेला माझी अशी अपेक्षा आहे की कलारंगसारखी संस्था आणि अमितजींसारखे खंदे कार्यकर्ते त्यांच्या सगळ्या फौजेसकट आमच्या बरोबर उभे असावेत, आणि आम्ही जेव्हा केव्हा हाक मारू त्यावेळेला त्यांनी त्यांच्या सर्व शक्तीनिशी आमच्याबरोबर काम करावं. त्यांच्यासाठी मी म्हणलो ना, या माझ्या भाषणाचे कुठलेही संकेत, काही गुप्त काहीतरी हे असं काही समजू नये. हे खूप अनौपचारिकरित्या मी बोलतो आहे, कारण आपल्याला काम खूप करायचं याची जाणीव आहे. 5 वर्षामध्ये असं नक्की हे होईल की 5 वर्षानंतर ज्या वेळेला मी पुन्हा एकदा इथे भाषण करायला उभा असेन त्यावेळेला केवळ साहित्य परिषदेचं 5 वर्षाचं काम काय केलं यासाठी मला दिली गेलेली 15 मिनटं पुरणार नाहीत, इतकं काम माझ्याकडनं व्हावं अशी माझी स्वतःची इच्छाशक्ती आहे. आणि तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असतीलच हे गृहीत धरतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद योगेशजी. आता योगेशजींनी सांगितलं की पुढच्या त्यांच्या संकल्पांसाठी अमितजींचं सहकार्य हे त्यांनी अपेक्षित केलेलं आहे, आणि ते नक्की मिळेल, कारण मी स्वतः त्यांच्या 2 प्रोजेक्टच्या वेळी अनुभव घेतलेला आहे. महाराष्ट्राची सणयात्रा हा कार्यक्रम निर्मिती करताना त्यांनी केलेली जी मदत होती, आणि तो कार्यक्रम उभा त्याच्यामुळे राहिला की महाराष्ट्रातले चैत्र वैशाख ज्येष्ठ असे सगळे मराठी महिन्यांप्रमाणे येणारे सण, त्या सणांवरची गाणी आणि त्याची नृत्य अशी एक सुंदर कल्पना या ठिकाणी आकाराला आली.
आणि दुसरी आत्ता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर माझा मराठाची बोलू कौतिके, ज्ञानेश्वरांची जी ओवी आहे की माझा मराठाची बोलू कौतिके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविन, त्या कल्पनेवरती एक कार्यक्रम माझा मराठाची बोलू कौतुके याच पद्धतीचा की साहित्य, संस्कृती, गीत, गायन या पद्धतीचा उभा राहिला. त्याबद्दल आम्ही सगळे कलाकार, अमितजींचे आपणही त्यांचं कौतुक करूया की त्यांनी आम्हाला या ठिकाणी अतिशय प्रोत्साहन आणि मदत केलेली आहे. मंडळी, यानंतर आजच्या कार्यक्रमातलं अत्यंत महत्त्वाचं असलेलं भाषण. काही जण अनुभवतात ते लिहितात, काही जण बोलून दाखवतात सक्षमतेने, काही जण काम करतच राहतात. म्हणजे त्यांचं बोलणं, त्यांचं हसणं, त्यांचं जगणं, त्यांचा श्वास, त्यांचा निश्वास सामाजिक कार्यच असतो. म्हणून कानेटकरांचं, वसंत कानेटकरांचं एक वाक्य मला आठवतं की जेव्हा आकाश कोसळू लागतं आणि धरणीचा धीर सुटू लागतो तेव्हा माणसाच्या शक्तीचा शोध घेण्यासाठी एखाद्या माणसालाच निर्धारानं उभं राहावं लागतं. अशी निर्धारानं उभी राहणारी माणसं या मराठी मातीमध्ये सातत्यानं जन्माला आली गेली हजारो वर्ष, आणि त्यातलं एक व्यक्तिमत्व आत्ता आपल्यामध्ये बसलेलं आहे आणि ते म्हणजे पद्मश्री श्री गिरीशजी प्रभुणे. त्यांच्याबद्दल काय सांगू, आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु त्यांच्याबद्दल जास्त बोलून त्यांच्या भाषणाचा वेळ मी घेणार नाही. मी गिरीशजींना या ठिकाणी बोलवणार आहे कारण ते शब्द जे आहेत ते अमृताचे शब्द आहेत. रसिकतेने ते जे आयुष्य जगले तळागाळातल्या लोकांसाठी, त्याच्यामध्ये देखील रसिकता होती, उपकार केल्याची भावना नव्हती. त्यांच्या जगण्यातलं ते सौंदर्य होतं, ती एक रसिकता होती. ती ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. एवढंच मी गिरीशजींना सांगतो आणि त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. नमस्कार. महाराष्ट्र साहित्य परिषद याची निवडणूक यापूर्वीची कधी गाजली नसेल, ती यावर्षी जास्त गाजली. आणि ज्या कारणाने गाजली त्याचे अनेक वर्तमानपत्रातनं, अनेक भाषणातून त्याचे उल्लेख झाले. साहित्यामध्ये अशा प्रकारे चर्चा व्हाव्यात का, साहित्यिक आहेत का, साहित्य आहे का, वगैरे वगैरे खूप काही झालं. अमितजींच्या कलारंगच्या वतीनं अमितजींचे खूप वेगवेगळे संस्था आहेत, वेगवेगळे अत्यंत पिंपरी चिंचवडला एक सांस्कृतिक शैक्षणिक आकार देणाऱ्या संस्था आहेत. अमितजी राजकारणातही आहेत आणि जे दुर्मिळ असतं की इतक्या कमी वयात इतकं यश मिळणं, असे अमितजी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या संस्थेने हा नवनिर्वाचितांचा सत्कार करण्याचं ठरवलं. मला का बोलावलं, काही पिंपरी चिंचवडमध्ये आता कुठलाही मोठा कार्यक्रम असला की बोलवलं जातं, परंतु माझे काही योगायोग आहेत साहित्य परिषदेच्या आणि साहित्याच्या संदर्भात. ज्या कारणाकरता योगेशजींवरती टीका झाली, जी कारणं या निवडणुकीच्या याच्यात झाली, ती मी जवळजवळ 40-50 वर्ष त्याच कारणासाठी पिंपरी चिंचवडमध्ये मी टीका सहन करत आलो. महाराष्ट्र साहित्य परिषदेची आम्ही स्थापना केली होती 40-45 वर्षापूर्वी. शाखा खूप मोठा कार्यक्रमही झाला. त्याच वेळेला मी दलित साहित्य संघाची स्थापना केली होती आणि ह्या दोन्ही संस्थांना एकत्र आणून आम्ही एक साहित्य संमेलन या ठिकाणी घेतलं होतं, दलित साहित्य संमेलन, ज्याला खूप म्हणजे ते अखेरचं म्हणता येत नाही कारण अजून खूप पुढचा काळ आहे एकत्रित येण्याचा, पण आजपर्यंतच्या ह्याच्यातलं ते महाराष्ट्रातलं अशा प्रकारचं शेवटचं संमेलन होतं. दलित साहित्य संमेलन होतं, त्याला गंगाधर पानतावणे अध्यक्ष होते, जे दलित साहित्याच्या ह्याच्यातले अग्रणी होते साहित्यिक म्हणून. अस्मितादर्श नावाचं
खूप प्रखर असं दलित आत्मकथा आत्मनिवेदनं व्यक्त करणारं. त्या संमेलनाच्या ह्याच्यात मराठी साहित्य संमेलन, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अकोल्याचे अध्यक्ष म्हणून गोनी दांडेकरांची निवड झाली होती. त्यांना आम्ही उद्घाटक म्हणून बोलावलं होतं. दलित साहित्य संमेलनाला मराठी साहित्यिक गोनी दांडेकर उद्घाटक होते आणि अखिल भारतीय महाराष्ट्र साहित्य महामंडळ याचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ होते. त्यांना प्रमुख बोलावलं. असे 3 म्हणजे जो प्रवाह त्या काळात अत्यंत एकमेकावरती टीका करणारे दोन्ही प्रवाह ज्याला म्हणता येईल, ऐन उमेदीचा काळ होता. दलित पॅन्थर, नामांतराचा, मराठवाडा विद्यापीठाचे लढे. अशा काळामध्ये चिंचवडमध्ये मी प्रयत्न करून हे घेतलं. त्यावेळेला माझी जी विचारसरणी आहे, संघ, हिंदुत्ववाद, ते कुणीही माझ्याबरोबर आले नाहीत. हा त्यावेळेचा मोठा हे आहे. आणि मी उघडपणे ते प्रचारक होतो, हे होतो, सगळं काही काम करत होतो. चाफेकर स्मारक समिती होती. अशा सगळ्या ह्याच्यात योगेशजी आता उभे राहिले आणि पुन्हा त्यांना तीच टीका सहन करायला लागले. पण त्यांच्या मागे सर्व साहित्यिक वेगवेगळे ग्रुप जे आहेत, गट आहेत, हे उभे टीका करत राहिले. पण योगेशजी निवडून आले. इथे आणखी एक प्रसंग असा घडला होता. म्हणजे हे का सांगायचं, तर योगेशजींच्या निवडणुकीचा जरी उल्लेख त्यांनी केला नसला तर राजेंद्र लाखेंनी अडून त्या निवडणुकीचे सगळे उखाळ्या पाखाळ्या नाही, पण काय घडलं ते त्यांनी मांडलं. त्यामुळे पिंपरी चिंचवडचा जो काही इतिहास आहे साहित्याचा, तो आणखी एक असा आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं श्रीध जोशी अध्यक्ष होते, कार्याध्यक्ष गवा बेहरे होते, मश्री दीक्षित कार्यवाह होते, नम जोशी कार्यवाह होते. ज्या पदावरती आता ही सगळी मंडळी स्थानापन्न झालेली आहेत, ते श्रीध जोशी म्हणजे अनेक कादंबऱ्या आणि प्रसिद्ध त्यावेळच्या याचे. गवा बेहरे तडफदार असे हिंदुत्ववादी हे होते. पण गवा बेहऱ्यांनी वेगळी भूमिका घेऊन गंगाधर पानतवणे पडतील हा हे केला आणि समाजवादी विचाराचे, म्हणजे हे हिंदुत्ववादी, पण त्यांनी समाजवादी विचाराला पाठिंबा देऊन पाध्ये काय मी आठवत नाही आता कोण निवडून आले त्या ह्याच्यात, पठाणांना निवडून आणलं. हां, योमो पठाण असं ते सगळं. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आग्रहाने फार पूर्वीपासून, आता कुणीतरी म्हणलं की लाखेंच्या पत्नीने मतपत्रिका गोळा केल्या, हा उल्लेख झाला. हे पूर्वीपासून चालू आहे. मतदानाला साहित्यिकाने जाऊन उठून घरातनं जाऊन मतं द्यायचं हे करत नाहीत. म्हणून मग जो उभा आहे त्याला ह्या उठाठेवी करायला लागतात. आम्ही सुद्धा गंगाधर पानतवणे यांनी निवडून यावं म्हणून पुण्यात मी आणि अनिरुद्ध देशपांडे आणि पानतवणे असे 3 जण हिंदुत्वाला कडाडून विरोधाच्या काळामध्ये एक दलित साहित्यिक आम्ही बरोबर घेऊन पुण्यातल्या मान्यवरांकडे गेलो. अहो, त्यांनी कालच माझ्याकडनं मतपत्रिका घेऊन गेले असे झाले. आणि पानतवणे पडले निवडणुकीत. हे सगळं जे आहे हे काही नवीन नाही आहे. त्यामुळे हा वैचारिक लढा आहे भारताच्या उभारणीचा लढा. याचा अर्थ साहित्यापासून आपण वैचारिक लढ्याकडे जास्त वळलो आणि विनाकारण, काहीही कारण नसताना भारताचा मूळ प्रवाह, इथे फार चांगला शब्द वापरला, सारस्वत म्हणजे सरस्वतीच्या नदीकाठावरती जी लुप्त झाली, अशा सरस्वतीच्या काठावर वेद, उपनिषद, सर्व प्रकार, रामायण महाभारत लिहिणारे कोण होते? म्हणजे वाल्मिकी कोण होता, व्यास कोण होते? हे कोणी ब्राह्मण नव्हते. आपल्या कर्माने, कर्तृत्वाने ब्राह्मण झालेले, साहित्याने त्यांना ब्राह्मणत्व दिलं असे होते. त्यामुळे साहित्य निर्मिती ही संस्कृत भाषासुद्धा कुठल्या अशा ब्राह्मणांची भाषा नाही. ती संस्कृत भाषासुद्धा वाल्मिकी आणि व्यास अशा ऋषीमुनींची, जे सामान्य कुळात जन्माला आले, त्यांची भाषा आहे. त्या भाषेला, त्या सरस्वतीच्या काठावरच्या भाषेला जगन्मान्यता त्या काळात मिळाली. असा हा प्रवाह आहे. त्याच्यात हे मूळ काय आहे, हा प्रवाह कुठला आहे? मेकॉले, मार्क्स,
अनेक एम असणारे मनी पॉवर या सगळ्यांनी गेली 100 वर्षात विशेषतः स्वातंत्र्यानंतरच्या काळात साहित्याला बदनाम केलं. साहित्यिक बाजूला राहिले आणि चळवळी उभ्या राहिल्या. नुसत्या साहित्याची चळवळ उभी राहिली नाही. तशी राहिली असती तर रवींद्रनाथ टागोर पुन्हा महाराष्ट्रात जन्माला आले असते, शरदचंद्र चटर्जी आले असते. जी नावं आहेत ज्याची कुसुमाग्रज आहेत, खांडेकर आहेत. आज ग्रंथालय, कालच वर्तमान होत आलं की ग्रंथालय जी आहेत ज्याला अनुदान नाही मिळत आणि ती ग्रंथालय बंद झाली आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व ग्रंथालयांमधली धुळघात पडलेली आहेत. त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. अशी ग्रंथालय म्हणजे हे काही वाचकांची चळवळ, वाचन जे साहित्यिक जे लिहितात ते म्हणजे कुसुमाग्रज, खांडेकर हे सगळे, तेंडुलकर या लेखकांकडे नवीन पिढी जात नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. जी का जात नाही आहे तर पुन्हा एकदा आपल्याला ह्या प्रकारची ही निवडणूक ही वैचारिक याच्यात का आणली, कशाकरता आणली कळत नाही. पण भारताचा, महाराष्ट्राचा आत्मा जो आहे तो इंद्रायणी म्हणजे त्यातली काही जण इथे म्हणजे इंद्रायणी साहित्य संमेलन होतं, इथे मातंग ऋषी साहित्य संमेलन होतं पिंपरी चिंचवडमध्ये, इथे शब्दगंध काव्य मंच होता, इथे अनेक म्हणजे गेल्या 40-50 वर्षात साहित्यामध्ये रमणारे कवी संमेलनं खूप झाली. असं सगळं असल्यामुळे हा कलारंगच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथे सर्वजण एकत्र आलेले आहेत. म्हणजे आत्ताचा हा साहित्याचा प्रवाह काय उत्कर्ष आणि परिवर्तन असा नाही आहे. त्याचा उल्लेखही करण्याची गरज नाही. काही कारणांनी तुम्हाला कोणीतरी मोठ बांधली आणि एका ह्याच्यात आणलं म्हणून दुसरा ऑफर आला, डावा झाला की लगेच उजवा तयार होतो. असे भारतामध्ये अशा प्रकारचं कुठलेही प्रवाह या काळामध्ये निर्माणच झालेले नव्हते. दलित साहित्य हे सुद्धा मार्क्सच्या याच्यातनंच हे झालं. त्यामुळे इथे जे दलित साहित्य संमेलन घेतलं त्यावेळेला हा सगळा प्रवाह एकत्र यावा असा प्रयत्न झाला. अशा प्रयत्नाच्या ह्याच्यात अमितजी आहेत की जी दुसरी पिढी आहे. माझा प्रयत्न आहे तो 40-45 वर्षापूर्वीचा होता. त्यावेळेला कुठल्याही बाजूने म्हणजे दलितांचा खूप मोठा प्रवाह आहे. मोठमोठे साहित्यिक सगळे आले ते, पद्मश्री दया पवार होते, भालचंद्र मुणगेकर होते, अशी अनेक माणसं त्या संमेलनाला आलेली होती. परंतु जो काही एक तथाकथित सदाशिव पेठी किंवा असा जो म्हणला तो प्रवाह त्यावेळेला याच्यात सामील नव्हता झाला. मग ही आताची जी आहे इथे दिसताना पिंपरी चिंचवडमधले सर्व प्रवाह एकत्र आलेले दिसतात. त्यामुळे साहित्य हे निखळ साहित्य, सारस्वतांचं, ते जातीशी हे नाही. म्हणजे अशोक कुमार त्रिभुवन होते, त्यांचं ख्रिस्ती साहित्य संमेलन परिषद होती, मुस्लिम साहित्य परिषद होती. सर्वजण मिळून आम्ही एकत्रित काम करत होतो. तरीही मला वेगळी वागणूक मिळायची का आता हा संघाचा आहे म्हणून. त्यामुळे संघाचा असलं म्हणजे काय कादंबरी लिहू नये, नाटकं लिहू नये, चित्रपटात जाऊ नये. मार्क्सचा असला तर सगळीकडे जाऊ शकतो, काय वाटेल ते करू शकतो. आणि संघाचा असला की नाही असं कोणी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता हा स्वच्छ प्रवाह जो गढूळ झालेला होता तो आता होईल अशी आहे. 5 वर्षाचा कालावधी जो आहे हा फार मोठा कालावधी नाही आहे. जर नीटपणे काम करायचं ठरवलं तर 5 वर्षाचा प्रत्येक दिवस तुम्हाला अपुरा पडेल. तुमचं वैयक्तिक जे काम आहे, चित्रपट, नाटक, ते सोडून तुम्हाला साहित्य परिषद पुन्हा साहित्याच्या मार्गावरती आणावी लागेल. जो वैचारिक अड्डा झालेला होता त्या अड्ड्याच्या ऐवजी साहित्य उपक्रम करावे लागतील. या सगळ्या गोष्टीला 5 वर्ष म्हणजे अत्यंत कमी वेळ आहे. हां, तर ह्या प्रकारचं काम आता ह्या नवीन मंडळींना करायचे. ही सगळी जी मंडळी आहेत मी यांना व्यक्तिशः ओळखतो. राजेंद्र लाखेंच्या बरोबर गेली 2-4 वर्ष मी कामही करते. आता लाखेजी तो जो एक असा टोक जे आलं ना तुमच्या बोलण्याला आत्तासुद्धा, आवश्यकता नव्हती की कर्मधर्म संयोगाने अमितजींनी तुम्हाला बोलावलं, सगळ्यांनी हे केलं. योगेशजींच्या ह्याच्यात तसा कुठलाही उल्लेख आला नाही. त्यामुळे आता आपण साहित्याच्या वाटेवरती जाऊ. म्हणजे मग अमृतातेही पैजा जिंके हे जे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे ते खऱ्या अर्थाने सार्थ होईल. हा काळ आहे. म्हणजे हे जावडेकर इथे बसलेले आहेत, त्यांना माहीत नाही, पण मी एक कादंबरी लिहायला घेतली
आणि चुकून त्यांनी माझ्या कादंबरीचं नाव त्यांच्या कादंबरीला, त्यांचे पहिलं पुस्तक जे झालं, आणि मग माझी पंचायत पडली. आता आपण एका विषयाने हे केलं तर नवीन नवीन विषय, नवीन नवीन लेखक, नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारचे, पूर्वी खूप धडपडायला लागायचं, आता फार धडपडायला लागत नाही. आमच्या इथले एक हे आहेत, फेसबुकवरती हे करतात, रोज साहित्यावरती रोज काही ना काहीतरी पुस्तकावरती लिहित असतात. स्वतःचं वर्तमानपत्र चालवून त्याच्यामध्ये, म्हणजे फेसबुकवर, त्याच्यामध्ये साहित्य प्रकाशित करणं इतकी आता स्वस्त आणि सोपी प्रसिद्धीची आहेत. त्यामुळे आता साहित्याच्यासाठी अनेक अंग उघडी आहेत, ज्यातून आपण जाऊ शकतो. अनेक वाटा आहेत. साहित्य परिषदेच्या निमित्ताने एक वेगळा विचार करणारा घटक याच्यात प्रवेशित झालेला आहे. तो भारताचा मूळ अस्मितेचा, मूळ स्वभावाची जुळणारा प्रवाह आहे. आणि त्यामुळे तुकोबा, ज्ञानोबा, एकनाथ, चोखोबा हे सगळे संत त्या काळात एकत्रित होते. त्यांनी जे साहित्य निर्माण केलं, कोट्यावधी अभंग ओव्या निर्माण केल्या, आपल्या मनातल्या व्यथा मांडल्या. म्हणजे जनाबाईचे अभंग अंगावर असे काटा उभा करतात. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी, जाईन मी जनी म्हणे देवा, मी झाले वेसवा. एक संत साहित्यातली की किती व्यथा जोरात मांडलेली, कान्नोपात्र आहेत. अशा प्रकारचं वाङ्मय साहित्य आताही निर्माण होतं, पण त्याला वाट मिळत नव्हती. ती आता ह्या निमित्तानं सर्व प्रवाह साहित्य परिषदेच्या माध्यमातून, दलित, ख्रिस्ती, मुस्लिम हे सर्व प्रवाह एकत्रित, ज्यांनी ग्रामीण साहित्याला खूप मोठा उत्कर्षाच्या याच्यापर्यंत आणलं, असे आनंद यादव केवळ समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले, म्हणून त्यांचं जे कर्तृत्व आहे ते मातीमोल केलं गेलं. ते ह्या चळवळीतनं जी माणसं जी हे करतात गेली 10, 20, 25 वर्ष, ते आहे. त्यांना दुसरं कोणी सहनच होत नाही. ही लोकशाही म्हणता येईल का? त्यामुळे आता खऱ्या अर्थाने लोकशाही, त्याच्या गप्पा ह्या नुसत्या न मारता खरं लोकांचं साहित्य, लोकप्रवाह, सर्व प्रकारच्याला स्थान मिळेल. आणि योगेशजींना मी खूप वर्षापासून ओळखतो. पुरुषोत्तमच्या ह्याच्यात त्यांची एकांकिका खूप प्रसिद्ध झाल्या. स्वातीताईंनाही चांगल्या प्रकारचं आहे. एक नव्या दमाचे, नव्या ह्याचे असे, म्हणजे केशवसुतांच्या कवितेच्या ह्याच्यात बोलायचं झालं तर 100 वर्षापूर्वी त्यांनी म्हणलेल्या कविता आहेत. तेच पुन्हा विचार यांना घेऊन पुढे जावं लागणार आहे. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवून अशा सगळ्यांचा सत्कार केला. निवडणुकीच्या काळात लाखे आणि आम्ही बसत होतो. मिलिंद जोशीसुद्धा मला 2-4 वेळाने म्हणल्या, मी हे सगळं भोगलेलं आहे, आता बदल करावाच लागणार. आणि त्या बदलाचे प्रतिसाद म्हणजे केवळ 8-10 दिवसात आम्हाला हे दिसायला लागलं की ह्या नव्या वाटेनं जायचं आहे. सगळ्या देशात आता नवीन वारं निर्माण झालेले, साहित्यातही तो प्रवाह आला पाहिजे. नव्या वाटा, नव्या जाणीवा, नव्या ह्याच्या, सर्वजण समाजातला अत्यंत शेवटचा घटक जो आहे त्या घटकाचं प्रतिनिधित्व साहित्यातनं पुढे येईल, अशी ह्या निमित्तानं मला आशा आहे. योगेशजी सोमण आणि त्यांची ही सगळी टीम सगळे भेद विसरून एक दिलाने मराठी साहित्याची सेवा करतील, हा नितांत माझ्या मनामध्ये आदर या सगळ्यांची असून ते करणारच असं वाटतं. आजच्या ह्या सत्काराच्या निमित्तानं पिंपरी चिंचवडचा, म्हणजे पिंपरी चिंचवडची 50-60 वर्षाचा हा कालखंड पाहिला तर मधु जोशी आहेत, हे रमेश यशवंत वाकनीस आहेत, पाटील आहेत, असे अनेक साहित्यिकांनी या ठिकाणी केले. पिंपरी चिंचवड वेगळं, म्हणजे आम्हाला पुण्यालाच जावं लागायचं, नाटक पाहायचं पुणं, व्याख्यान मग ऐकायचे असेल पुणं, सगळ्या गोष्टी करता. एक 30 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी पुण्याचं उपनगरच होतो. आता हळूहळू आम्ही आमच्या पायावरती इथली एक सांस्कृतिक मोठा ठेवा संचित तयार झालेला आहे. आणि ते तयार करण्याचं कारण याच्याही सीमा ओलांडून देहू आळंदीसुद्धा, म्हणजे आम्ही देहू आळंदीत सामावले गेलेलो पिंपरी चिंचवड, अशी ही एक वेगळ्या प्रकारची रचना असणारी, प्राचीन काळापासून भोजापूर म्हणजे भोसरी जे आहे तिथपासून ते आत्तापर्यंत चाफेकर बंधूंच्या ह्याच्यापर्यंत हा एक वेगळा प्रवाह आहे आणि तो साहित्याशी मिळालेला आहे. त्यामुळे अमित गोरखे,
त्यांचं स्वतःचं कार्य, ते पक्षाचं काम करतातच, म्हणजे त्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे खूप जवळचे संबंध आहेत. तरीसुद्धा अमित गोरखेंचं स्वतःचं व्यक्तिमत्व हे कला साहित्य ह्याच्याशी जुळणारं आहे. त्यामुळे अशा प्रकारचा सत्कार हा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये घडवून आणला. हा पिंपरी चिंचवडकरांचं भाग्य आहे की महाराष्ट्र साहित्य परिषद जी पुण्यातली, ज्याच्या निवडणुका ह्या इतक्या गाजल्या, त्या सगळ्या कार्यकारिणीच्या सदस्यांना इथे बोलावलं, त्यांचा सत्कार केला. याचा अर्थ आता पिंपरी चिंचवडला एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे. कारण अशी सगळी मंडळी इथे, दुय्यम काय पिंपरी चिंचवडला उद्योग नगरी आहे, कामगारांची नगरी आहे, असं आता कोणी हिणवू शकणार नाही. असं स्थान अमित गोरखेंनी ह्या सत्काराच्या निमित्ताने दिलं. खूप अध्यक्षपद असलं की थोडंसं इकडे तिकडे सरकता येतं, म्हणून मी थोडंसं अधिक बोललो. संयोजकांचे क्षमा मागून माझं मी बोलणं थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद गिरीशजी. एका अनुभवी बोलांचं मार्गदर्शन सगळ्या या नव्या कार्यकारिणीला या ठिकाणी मिळालं आणि त्यामुळे नक्कीच योगेशजी आणि सगळी मंडळी ही त्याच्यापासून काही मनामध्ये त्यांच्या ज्या योजना आहेत त्या यशस्वीरित्या पूर्ण करतील. मंडळी, कलारंगनी आजची ही संध्याकाळ एक छान अशी साहित्यिक वातावरणामध्ये आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी आणलेली होती. अमितजी यांचं नेतृत्व जितकं प्रभावीपणे या ठिकाणी काम करत होतं, तेवढेच त्यांचे सगळे कार्यकर्तेही काम करत होते आणि न दिसणारे अनेक हातही या गोष्टीला पाठिंबा देत होते. या सगळ्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी म्हणून शैलेश लेलेक, उपाध्यक्ष, कलारंग सांस्कृतिक कला संस्था, या ठिकाणी आभार प्रदर्शनासाठी येत आहेत. नमस्कार. कार्यक्रम बराच वेळ चालू आहे आणि खूप इंटरेस्टिंग काही प्रत्येकाकडनं ऐकायला मिळते. जसं आता प्रभुणे काका म्हटले की पिंपरी चिंचवडमध्ये हा कार्यक्रम झाला, तर मला आवर्जून सांगायला आवडेल, केवळ 6 दिवसापूर्वी अमित गोरखेंनी ही संकल्पना मांडली. आम्ही सगळ्यांचे संपर्क मिळवले, सगळ्यांशी बोललो. पहिल्या फोनमध्ये प्रत्येकाने होकार कळवला आणि हा 6 दिवसात शक्य झालेला हा कार्यक्रम आहे. सो सगळ्या मान्यवरांचे खूप आभार की तुम्ही आम्हाला इतका मान दिलात. म्हणजे आमचं बॅकग्राऊंड चेक विचारलं नाही, काही विचारलं नाही, पण हा मान तुम्ही दिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. जसे व्यासपीठावर मान्यवर आहेत तसे पुढेही ऑडियन्समध्ये पण खूप सारे मान्यवर बसलेले आहेत. तुमचेही आभार. योगेशजी, मगाशी तुम्ही उल्लेख केलात की संकेत लोंढे, विकास पाटील आपले स्टुडंट आहेत, तर आजच्या दोन्हीही ज्या क्लिप केलेल्या आहेत त्या संकेतनीच केल्या आहेत आणि त्याचा व्हॉइस ओव्हरसुद्धा संकेतचाच आहे. सो एकदा जोरदार टाळ्या. संकेत कुठे आहे? संकेत इज देअर. संकेत आहे, प्रवीण आहेत, दिनेश आहेत, योगेश आहेत, राम आहेत, आशा, संजना, सुप्रिया, आमची ही खूप मोठी टीम आहे जी ह्या 5-6 दिवसात आम्ही हे मिळून केलं. त्याचबरोबर अभिजित आहेत, यशराज फडके आहेत, आमचे साऊंड सिस्टीम, LED वॉल, मुख्यतः हे थिएटर आम्हाला पटकन अवेलेबल झालं, जी सगळ्यांची तारीख जुळून आली, त्याबद्दल ह्या थिएटर मॅनेजमेंटचे आभार. सो आम्हाला ही संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि थँक्यू. मंडळी, कार्यक्रम संपलेला नाही, कारण हा सारस्वतांचा कार्यक्रम आहे, माऊलींचा कार्यक्रम. अजून 5 मिनटं आपण त्यासाठी देणार आहोत, कारण यानंतर पसायदान होणार आहे आणि माऊलींनी सर्व समाजासाठी जे मागितलं ते मागणं हे माऊली मोठे साहित्यिक, या सगळ्या माऊलींच्याच प्रतिकृत्या. त्यामुळे आपण पसायदान या ठिकाणी ऐकणार आहोत आणि त्यानंतर कार्यक्रम संपन्न होईल. त्यासाठी मी संयोगिता खुडे यांना या ठिकाणी येण्याची विनंती करतो. हॅलो. आता विश्वात
आत्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसा